आवाज येतोय का सगळ्यांना? येस नो एकदा सांगा. येस सर येतोय. ओके, थँक्यू. हे बघा, काल जे आपण सेशन घेतलं होतं त्यामध्ये पार्ट वाईज आपण बघतोय जे इम्पॉर्टंट. मी काय काय सांगितलं तुम्हाला, कॉन्स्टिट्यूशनचे जे पहिले 5-6 भाग आहेत त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात आणि मग जेनेरिक क्वेश्चन्स असतात की जे जसं की आमदार खासदारकीशी रिलेटेड असेल किंवा काही गोष्टी न्यूज मध्ये असतात त्याच्याशी रिलेटेड जनरल क्वेश्चन्स विचारले जातात कॉन्स्टिट्यूशनवर. सो पहिले 5-6 भाग आपण डिटेलमध्ये करूया आणि त्यानंतरचे जे आहेत ते इम्पॉर्टंट त्यातले सब पॉईंट जे आहेत ते बघायचे. सो पार्ट 1 आणि पार्ट 2 जो आहे तो पण एवढा जास्त आर्टिकल वाईज इम्पॉर्टंट नाही. पार्ट 1 जो आहे तो इंडियाची जी बाउंड्री आहे आणि इंडिया कोणत्या टाईपचा देश आहे, म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स आहे की ज्यामध्ये राज्यांना वेगळं होण्याचा अधिकार नाहीये, तर एकसंध आपलं राष्ट्र आहे की ज्यामध्ये सर्व राज्य जे आहेत ते देशाचे इंटिग्रल पार्ट आहे. त्यानंतर सेकंड जे आहे भाग 2 ते रिलेटेड टू सिटिझनशिप आहे, म्हणजे भारताचं नागरिकत्व जे आहे त्याच्याशी रिलेटेड. आणि परत सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूशनचा कोणता पार्ट असेल तर तो पार्ट 3 आहे, लक्षात घ्या. आता हे लक्षातच ठेवायचं तुम्हाला. पार्ट 3 जो आहे ना त्यात जे आर्टिकल्स आता मी सांगतोय ते तुम्हाला आर्टिकल नंबर आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे एवढंच फक्त माहित असावं, म्हणजे बाकी कोणत्या पार्ट बद्दल माहित नसेल तरी चालेल, पण फंडामेंटल राईट्स जे आहेत तुमचे मूलभूत जे अधिकार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला आर्टिकल सहित माहित असेल तर मग कोणताही क्वेश्चन आला समजा तर तो सुटू शकतो तुम्हाला याच्याशी रिलेटेड. आणि मग तो तुम्हाला अवघड कॅटेगरीचा वाटणार नाही क्वेश्चन, कारण मी सांगत नाही तुम्हाला की 395 जे आर्टिकल्स आहेत सगळे पाठ करा. त्यातले हे जे आहेत आर्टिकल 12 पासून ते 35 यातले पण आता काही 31 डिलीट केलेलं आहे, 33, 34, 35 जे आहेत ते एवढे रिक्वायरमेंट नाही आहेत. सो 12 ते 30 पर्यंतचे जे आहेत ते इम्पॉर्टंट आहे आणि 32 नंबरचं एक आहे ते इम्पॉर्टंट आहे. सो हार्डली एक 20 आर्टिकल्स आहेत. कारण तुम्हाला पण भविष्यात कधी, म्हणजे आता एक्झाम सोडून पण जर जनरल लाईफ मध्ये नॉलेजचा भाग जो म्हणतो आपण डिबेटमध्ये वगैरे कधी उतरायचं झालं किंवा बोलायचं झालं कोणाशी, तर फंडामेंटल राईट्स तुमचे काय ते तरी माहित पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कोण समोरचा त्रास देत असेल तर तुम्ही ऍटलिस्ट या गोष्टीवर तरी त्याला काउंटर करू शकता. सो काल मी राईट टू इक्वॅलिटी मध्ये जे येतात अधिकार ते सांगितले होते, तरी पण आपण पुन्हा एकदा बघूया ते, कारण इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे ना? येस नो आहे का विजिबल स्क्रीन? आवाज येतोय का सगळ्यांना? एकच मिनिट. स्क्रीन नव्हती का विजिबल आता सध्या? नाही नाही. नाही. ठीक आहे, सांगत चला मला, म्हणजे मला माहित नव्हतं हे. एकच मिनिट. आता दिसते का स्क्रीन? नो. अरे एकच मिनिट. आता हो सर. दिसते का नाही? येस नो. दिसते सर. हा ओके ठीक आहे. सॉरी थोडस. सो हे मी काल, आता हे बघा 12-13 जे आर्टिकल आहे, 12 मध्ये स्टेट कोण आहे हे दिलेलं आहे आणि 13 मध्ये काय सांगितलंय बेसिकली की एखादा जर सरकारनं कायदा बनवला की जो तुमचे अधिकार काढून घेत असेल तर तो कायदा चुकीचा आहे, नल अँड वॉइड, म्हणजे तो रद्द होऊ शकतो कायदा, असं 12 आणि 13 नंबरच्या आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आर्टिकल 14 ते 18 जे आहेत हे 5 आर्टिकल हे आहेत समानतेचा अधिकार. ठीक आहे, राईट टू इक्वॅलिटी म्हणतात.
आता यामध्ये पहिलं काय बघा 14 नंबरचं, कायद्यापुढे सर्व समान आहेत, म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण आहे. ठीक आहे, हे लक्षातच ठेवा, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. म्हणजे हे कायद्यानं तरी तसं दिलेलं आहे की बाबा दोघांनी जरी सेम गुन्हा केला तर असं नाही की एकाला वेगळी शिक्षा दुसऱ्याला वेगळी शिक्षा, हे कायद्यामध्ये असं दिलेलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 15 जे आर्टिकल आहे ते डिस्क्रिमिनेशनशी रिलेटेड आहे. धर्म, जात, लिंग म्हणजे रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ या 5 गोष्टींवरून तुम्ही भेदभाव नाही करू शकत एखाद्या व्यक्तीवर. म्हणजे जसं की एखाद्या मुलाला ऍडमिशन घ्यायचं असेल शाळेत तर त्याचे धर्म हा आहे. आता हे बघ, मायनॉरिटीचे काही स्कूल्स असतात की जे स्पेसिफिकली त्या धर्मासाठीच बनवलेले आहेत, तर तिथं आपण या गोष्टी क्लेम नाही करू शकत. बट जनरल जे स्कूल्स आहेत, समजा सरकारी शाळा आहे फॉर एक्झाम्पल, तर तिथं या बेसिसवर डिस्क्रिमिनेशन नाही करता येणार की हा या धर्माचा आहे म्हणून याला ऍडमिशन मिळणार नाही, हा जन्मलेला इथं आहे त्यामुळे त्याला ऍडमिशन नाही. रिझर्वेशन वगैरे काही गोष्टी असतात की बाबा जसं की तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेता तर त्याचं मेरिट लिस्ट जे असतं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड असेल समजा, तर सातारा जिल्ह्यासाठी 70% जागा राखीव असतात, बाहेरच्या जिल्ह्यासाठी 30% जागा राखीव आहेत. पण मग त्या 70% ज्या आहे सातारा जिल्ह्यातल्या, त्यात साताऱ्यातल्या कुठल्याही तालुक्यातला विद्यार्थी त्यात ऍडमिशन घेऊ शकतो. असं नाही की कराडच्यालाच प्राधान्य मिळेल वगैरे, असं काही नाहीये. ठीक आहे. सो हे म्हणजे हे जे पॉइंट सांगितले मी तुम्हाला, धर्म, जात, लिंग, जन्मस्थान, याच्यावरून भेदभाव करता येणार नाही सरकारला वगैरे तुमच्यामध्ये. त्यानंतर हे जे आहे 16 नंबरचं आर्टिकल रिलेटेड टू गव्हर्नमेंट जॉब आहे. आता जसं की तुम्ही सगळे प्रिपेअर करताय आरटीओ एक्झामसाठी, तर त्यामध्ये सर्वांना समान संधी आहे. म्हणजे तुम्ही यामध्ये सुद्धा असं नाही की हा एक विशिष्ट जाती धर्माचा आहे त्यामुळे तुम्ही त्याला अलाउ नाही करू शकत, असं नाहीये. हे सर्वांना समान संधी आहे. मग रिझर्वेशन जे असते बघा, रिझर्वेशन म्हणजे काय असतं, बेसिकली पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन असतं. रिझर्वेशनचा अर्थ काय आहे? पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. म्हणजे जे लोक मागे राहिलेले आहेत, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांना समान संधी मिळावी यासाठी एक स्टेप त्यांना आपण पुढे देतो. सो याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणतात, चांगलं डिस्क्रिमिनेशन जे आहे. आणि निगेटिव्ह म्हणजे जसं की बाबा तुम्ही त्याला मंदिरात येऊन देत नाहीये किंवा त्याला वाळीत टाकताय वगैरे, हे निगेटिव्ह झालं डिस्क्रिमिनेशन. काय सांगतो समजतंय का सगळ्यांना? येस, नो? येस. हा, सो हे लक्षात ठेवा. आर्टिकल 16 जे आहे ना, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब्स रिलेटेड, इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी जे आहे, सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे, याच्याशी रिलेटेड आहे. मग तुमचे जे रिझर्वेशन असतात ना, सगळे रिझर्वेशन, महिलांचं जे रिझर्वेशन आहे, ईडब्ल्यूएसचं जे रिझर्वेशन आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्याच्यात एक्सेप्शन मध्ये दिलंय की एक्सेप्ट इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, ईडब्ल्यूएस, की ज्यांना 10% आरक्षण आहे, ओबीसी साठी आहे, तर ते डिस्क्रिमिनेशन नाही, लक्षात घ्या. ते काही कारणामुळे मागे राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना आपण समान लेवलला आणण्यासाठी ते पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे. कुणाच तरी माईक चालू बंद करा जर. मला दुसऱ्या याच्यावर करायला लागेल. खडके माईक बंद कर. ठीक आहे. एकच मिनिट. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना आता परत? येस, नो? हो सर. ओके. येस सर. हे बघा, आर्टिकल 16 फास्ट घेऊ आता जरा आपण, म्हणजे आज हे आपल्याला उरकायचं आहे. जरा सेशन मोठं झालं तरी सगळ्यांनी अटेंड करा, कारण इम्पॉर्टंट आहे. 16 नंबरचं जे आहे ते रिलेटेड टू इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे सर्वांना समान संधीशी रिलेटेड आहे. यातच रिझर्वेशन वगैरे येतं. रिझर्वेशन म्हणजे असं नाही की संधी कुणाला नाकारली जाते वगैरे. ज्यांना संधी मिळत नव्हती काही कारणास्तव, त्यांना आपण आणखी थोडस प्लॅटफॉर्म देतोय. त्यानंतर आर्टिकल 17 जे आहे हे, त्यात मध्ये ते अस्पृश्यता नष्ट केलेली आहे. अस्पृश्यतेला अनटचेबिलिटी म्हणतात.
म्हणजे जसं की आधीच्या काळामध्ये दलित वगैरे जे असायचे समजा त्यांना मंदिरात एंट्री नाही, टेम्पल एंट्री वगैरे. सो त्यासाठी खूप आंदोलन वगैरे झाली होती. आंबेडकरांनी केलं होतं. 14 तळ्याचा सत्याग्रह महाडमधला, नाशिकमध्ये काळाराम मंदिरातला सत्याग्रह. आणि ते सगळ्यांच्या प्रयत्नातून सगळे जे महात्मा फुलेंपासून शाहू महाराज आहेत, आंबेडकर आहेत, या सर्वांनी जे प्रयत्न केले त्यामुळे हे आर्टिकल आलेलं लक्षात घ्या, की जर तुम्ही अस्पृश्यतेचा म्हणजे हे केलं तर तुमच्यावर अॅट्रॉसिटी वगैरे अशा गोष्टी दाखल होतील. सो हे लक्षात ठेवा. कोणतं आर्टिकल नंबर लक्षात ठेवा. जोड्या लावामध्ये खूप वेळा विचारले हे. अनटचेबिलिटी किंवा अस्पृश्यता कुठल्या आर्टिकलशी रिलेटेड आहे. सो हे तुम्हाला क्लिक झालं पाहिजे, लक्षात घ्या. माहित असतं सगळ्यांना की अस्पृश्यता बंदी आहे किंवा ते फंडामेंटल राईट मध्ये अनटचेबिलिटी एंड केलेले आहे. पण कुठल्या आर्टिकल मध्ये सांगितले ते 17 मध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 18 जे आहे हे कशाशी रिलेटेड आहे? रिलेटेड टू टायटल्स, म्हणजे पदव्या ज्या दिल्या जातात, राजा, महाराजा, नवाब, या पदव्या देता येणार नाही. म्हणजे सरकार कोणाला राजा म्हणून ट्रीट करणार नाही. आता लष्करी जे आहेत, म्हणजे मिलिटरीमध्ये जे असतं कॅप्टन, ल्युटनंट, त्यानंतर जनरल असतं, चीफ मार्शल वगैरे असतं, ते काही पदव्या नाहीयेत, त्या डेजिग्नेशन्स आहेत त्यांचे. सो हे चालतं. किंवा एज्युकेशन फील्डमध्ये डॉक्टर असेल, एखादा प्रोफेसर असेल, किंवा तुम्ही डॉक्टर म्हणजे पीएचडी वगैरे केली तर ते तुम्ही लावू शकता, ऍडव्होकेट वगैरे. बाकीचे राजे महाराजे वगैरे असं लावता येणार नाही. सो हे 2 आर्टिकल वेगळे आहेत थोडेसे, लक्षात ठेवा. त्यानंतर आर्टिकल 19 ते 22 जे आहे ते राईट टू फ्रीडम आहे, लक्षात घ्या. स्वातंत्र्य जे म्हणतो आपण, फ्रीडम. ओके. तर त्यामध्ये आर्टिकल्स 19 जे आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण यात आपण जे आता म्हणलं काल तुम्हाला, टेलिग्रामचं वगैरे केस होती, किंवा तुमचं समजा एखादं सोशल मीडिया अकाउंट गव्हर्नमेंटनं सस्पेंड वगैरे केलं तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. पण त्या अकाउंटवर प्रोव्हाइडेड दॅट की तुम्ही काही हेट रिलेटेड कंटेंट टाकत नसाल, समाजामध्ये द्वेष निर्माण होईल, देशाचं इंटिग्रिटी धोक्यात येईल वगैरे, पाकिस्तान सपोर्टचं काही तुम्ही करत नसाल तर मग चालतंय सगळं. पण जर तुम्ही एखादी एक्सेप्शन्स जे आहेत की बाबा ही गोष्ट करता येणार नाही तुम्हाला, जसं की तुम्ही फ्रीडम ऑफ स्पीच आहे फॉर एक्झाम्पल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मग त्यामध्ये काहीही बोलला तुम्ही कुणालाही तर ते मग डिफेमेशन केस तुम्ही ऐकला असेल, मानहानीचा खटला वगैरे दाखल होतो, की समजा तुम्ही एखाद्याची बदनामी वगैरे केली जे की चुकीचे असेल किंवा डेरोगेटरी वर्ड्स मध्ये असेल तर तो तुमच्यावर मानहानीचा गुन्हा वगैरे. जसं की आता जर तुम्ही फॉलो करत असाल थोडंसं टीव्ही वगैरे, तर मध्ये आता खान सर वगैरे आहे त्यांचं काहीतरी इश्यू चाललं होतं, आणि आज तक वगैरेचे अँकर वगैरे जे आहेत तर त्या दोघांमध्ये काहीतरी इश्यू चाललं होतं. मग एकमेकांविरोधात त्यांनी मानहानीचा गुन्हा वगैरे दाखल केला, असं गोष्ट आहे. सो तुम्ही जर कोणाबद्दल तथ्याच्या आधारावर बोलत असाल की तुमच्याकडे प्रूफ आहे आणि हे व्हॅलिड आहे तर ठीक आहे. पण कुणाचं जर तुम्ही डिफेम करण्यासाठी बोलत असाल तर मग ह्याच्या बाकीच्या गोष्टी आहेत. स्वातंत्र्य आहे तुम्हाला बोलण्याचं, तुमचे विचार व्यक्त करण्याचं, बट ते काही सर्टन कंडिशनला धरून असलं पाहिजे. त्यानंतर सभा घेणे शांततेमध्ये, समजतं. सो सभा घेऊ शकता तुम्ही. पण सभाचा अर्थ असा नाही की बाबा तुम्ही मग त्या सभेमध्ये तलवारी घेऊन आणायला सांगितलं लोकांना, शस्त्र घेऊन आले वगैरे, ते नाही आलं. शांततेत सभा घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आणि मग त्यासाठी परमिशन्स वगैरे ज्या असतात त्या घ्याव्या लागतील तुम्हाला. जसं की आझाद मैदानावर मुंबईमध्ये तुम्हाला करायचं असेल आंदोलन तर मुंबई पोलिसांची परमिशन लागेल, कारण ते सार्वजनिक मैदान आहे, तिथं ऑलरेडी बुक असतात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी. ठीक आहे. पण शांततेने सभा घेऊ शकता तुम्ही. गव्हर्नमेंट तुम्हाला बंदी नाही घालू शकत याच्यावर की तुम्ही सभा घ्यायची नाही वगैरे असं. त्यानंतर असोसिएशन एस्टॅब्लिश करू शकता, म्हणजे संघटना स्थापन करू शकता तुम्ही तुमच्या कोणत्याही गोष्टीशी रिलेटेड. शेतकरी संघटना असेल किंवा तुम्ही व्यावसायिकांची संघटना वगैरे असेल, असोसिएशन जे म्हणतो आपण ते. त्यानंतर देशभरात फिरण्याचं तुम्हाला फ्रीडम आहे कुठेही, म्हणजे तुम्ही कोणत्याही राज्यात वगैरे फ्रीली मूव्ह करू शकता. असं नाही की तुम्ही गुजरातमध्ये गेला मग तुम्हाला इकडे कसं काय आलाय, तुम्हाला अधिकार आहे का वगैरे, असं कोणाला विचारण्याचा अधिकार नाही, कारण तुमचा तो फंडामेंटल राईट आहे, लक्षात घ्या. मूलभूत अधिकार आहे जो संविधानाने दिलाय तुम्हाला. पण आवाज येतो सगळ्यांना? येस नो? येस सर. ओके. मग आता आता सध्या काय होतंय बघा, तुम्ही न्यूज जर बघत असाल थोडंसं,
तर महाराष्ट्रामध्ये आता मुंबईमध्ये असेल फॉर एक्झाम्पल, तर मराठी भाषा सक्ती वगैरे थोडंसं चालू आहे, रिक्षावाले हे ते, किंवा तसंच प्रत्येक रिजन मध्ये तसं चाललं. तुम्ही बेंगलोरमध्ये कधी गेला तर तिथे कन्नड भाषेचं थोडंसं जास्त असतं. तुम्ही तमिळनाडूमध्ये गेला तिथे हिंदीत काही भेटणार नाही तुम्हाला. सगळे साईन बोर्ड वगैरे जे असतील ते सुद्धा तमिळ लँग्वेज मध्ये असतील. तमिळ तर तुम्हाला म्हणजे वाचता येणार नाही आपल्यासारख्याला, कारण ते लँग्वेजच वेगळी आहे. हिंदीमध्ये लिहिलं असेल तरी एक वेळ वाचता येतं आपल्याला. सो आता हे भाषावार जरा थोडंसं जास्त कॉन्फ्लिक्टिंग चाललंय प्रत्येक राज्यामध्ये. भाषेचा अभिमान असावा, पण त्याच्या अभिमानास्पद जास्त लोकांना त्रास होईल आणि भारताचे असे सेपरेट बाउंड्रीज क्रिएट होतील की ज्यामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं झालं तर ते सेफ आहे का किंवा काही तसं होईल का, अशी सिच्युएशन यायला नको, लक्षात घ्या. सो आणि हे काही एक्सेप्शन कुठे आहे इथे, तर जे नॉर्थ ईस्टचे स्टेट्स आहेत समजा, नॉर्थ ईस्ट म्हणजे अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा. सो काल मी एकदा 6 शेड्यूल एरिया सांगितले, एटीएम स्क्वेअर वगैरे, म्हणजे आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम हे 4 जे राज्य आहेत. आता या राज्यात तुम्हाला जायचं असेल समजा फिरायला वगैरे, तर मग तिथं काय असतं, इनर लाईन परमिट म्हणून एक गोष्ट असते. इनर लाईन परमिट म्हणजे जसं की तुम्हाला बाहेरच्या देशात जायचं असेल तर विजा लागतो. त्या देशात तुम्हाला किती दिवस थांबायचं आहे, कशासाठी जात आहे वगैरे यासाठी. तर हे जे आहेत, आता हे नॉर्थ ईस्ट मध्ये का लागते इनर लाईन परमिट, कारण ते जे आहेत स्टेट्स बेसिकली तिथं आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे. सो त्यांना कोणता त्रास होऊ नये आपल्यामुळे वगैरे हे ते, यासाठी हे ILP वगैरे थोडंसं केलेलं आहे. बाकी कुठं फिरण्यासाठी तुम्हाला इंडियामध्ये तरी काही लागत नाही विशेष. त्यानंतर मग व्यवसायाचे स्वातंत्र्य, म्हणजे तुम्ही भारतात कुठेही व्यवसाय करू शकता, कोणतंही प्रोफेशन तुम्ही हे करू शकता. फक्त त्याच्यामध्ये पण काही कंडिशन्स आहेत की बाबा असं नाही की मग प्रोफेशन आहे तर मग मी बंदूक बनवायचा कारखाना सुरू करतो, समजतंय का, हातभट्टी सुरू करतो वगैरे. सो हे लिमिटेशन्स आहेत त्याच्यात, की निगेटिव्ह जे इम्पॅक्ट होईल किंवा ज्याला परवाना लागतो वगैरे या गोष्टी करायला पाहिजे. समजतंय, म्हणजे बंदूक वगैरे तयार करण्याचं मग तुम्हाला हे नाही भेटणार की मला फ्रीडम ऑफ प्रोफेशन आहे मग मी बंदूकचा कारखाना सुरू करतो वगैरे, असं नाही. प्रत्येक जे हे फ्रीडम्स आहेत ना, स्वातंत्र्य दिलेले आहेत, त्याला काहीतरी कंडिशन आहे बाबा, की ही कंडिशन व्हायलेट नाही झाली पाहिजे, ही कंडिशन नाही व्हायलेट झाली पाहिजे. सो मी हे शेअर करेन तुम्हाला एक्सेप्शन्स काय काय आहेत, पण एवढे जास्त तुम्हाला ग्रुप सी च्या एक्झामला नाही विचारलं जात. सो हे स्वातंत्र्य तरी आधी लक्षात ठेवा काय काय आहेत. मग त्याच्यासाठी एक्सेप्शन तुम्हाला कॉमन सेन्सनं कळतेच, की व्यवसायाचं स्वातंत्र्य दिलंय म्हणजे असं नाही की मग तुम्ही बंदूक बनवायला सुरू केला घरामध्ये आणि काहीतरी वेगळंच, ठीक आहे, किंवा देशभरात फिरायचं स्वातंत्र्य आहे. मग त्याला आदिवासी जे काही राज्य आहेत त्यांचे स्वतःचे काहीतरी बेसिक काहीतरी वेगळ्या तिथल्या कस्टम्स ट्रॅडिशन्स असतं. सो त्या धोक्यात येऊ नये यासाठी तिथे काहीतरी लिमिटेशन्स आहेत. संघटना करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण असं नाही तुम्ही गुन्हेगारी संघटना काहीतरी स्थापन केली वगैरे, असं नाही. सो याला पण काही कंडिशनल आहेत. सो हे लक्षात ठेवा, तुमचे एकदम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते. 6 फ्रीडम दिलेले आहेत आर्टिकल 19 मध्ये, बोलण्यापासून जॉब्स रिलेटेड, भारतात फिरायचं असेल, सभा घेणे, या सगळे फ्रीडम लक्षात ठेवा. त्यानंतर आर्टिकल 20 जे आहे ते गुन्ह्यांबाबत संरक्षण आहे. आता गुन्ह्यांबाबत संरक्षण म्हणजे जसं की समजा यामध्ये 2-3 गोष्टी येतात. एखादा समजा तुम्ही आता काहीतरी गोष्ट केली की जे आज म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही काय म्हणू शकतो आपण, बिना हेल्मेट समजा गाडी चालवताय तुम्ही आज, आणि समजा तो आता सध्या कायद्यात गुन्हा नाहीये कुठल्या, आता तसं आहे फाईन वगैरे असतो समजा 200 रुपये 500 रुपये, पण असं समजून चला हायपोथेटिकल की आज समजा तुम्ही बिना हेल्मेट गाडी चालवताय आणि तो आता सध्याचा जे कायदा आहे त्यात गुन्हा नाहीये, आणि समजा भविष्यात सरकारनं पुढच्या वर्षी एखादा कायदा आणला की जो बिना हेल्मेट गाडी चालवेल रस्त्यावरून त्याला 20,000 रुपये दंड, ठीक आहे. मग सरकार असं नाही करू शकत की तुम्ही 2026 ला 27 ला कायदा आणला त्यांनी की बिना हेल्मेट गाडी चालवेल त्याला दंड, आणि तो मग तुम्ही 25 मधलं तुमचं सीसीटीव्ही फुटेज बघितलं सिग्नलवरचं आणि तुम्ही हेल्मेट घातलं नव्हतं, तर मग रिव्हर्स तुम्हाला तो कायदा लागू नाही करू शकत सरकार, समजतंय. सो या काही गोष्टी संरक्षण दिलेलं आहे की बाबा 2026 ला एखादी गोष्ट केली आहे तुम्ही, तर 27 ला कायदा आणून ते 26 साली केलेल्या गोष्टीबद्दल तुम्हाला जेलमध्ये नाही टाकू शकत, ही फर्स्ट थिंग. त्यानंतर एकाच गुन्ह्याबद्दल तुम्हाला
2 वेळा शिक्षा नाही होऊ शकत. म्हणजे जसं की तुम्ही चोरी केली फॉर एक्झाम्पल, असं करू नका काय. मी फक्त हायपोथेटिकल एक्झाम्पल देतोय. समजा तुम्ही चोरी केली, तर तुम्हाला समजा 1 वर्षाची शिक्षा झाली. परत आणखी 2 वर्षानंतर तुम्ही सेम ती चोरी केली होती, त्याच्याबद्दल आणखी 3 वर्षाची शिक्षा झाली. असं एकाच गुन्ह्याबद्दल मल्टिपल तुम्हाला हे करता नाही येत. त्यामध्ये कलमं वेगळे असतील समजा तर करता येईल. पण एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा वगैरे असं करता येत नाही. त्यानंतर आणखी काय आहे, तुम्हाला जसं की आता तुम्ही मूव्हीजमध्ये वगैरे बघितलं असेल, पोलीस जे असतात ते लॉकअपमध्ये बंद करतात आणि तुम्हाला गुन्हा केला नसला तरी कबूल होईपर्यंत मारतात ते आणि मग तुम्ही कबूल करता वगैरे. तर त्याला बंदी आहे कायद्यामध्ये. म्हणजे तुम्हाला फोर्सफुल कन्फेशन वगैरे तुमच्याकडून घेऊ शकत नाही पोलीस. सेल्फ काय म्हणतो आपण, सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणतात त्याला, की बेसिकली तुम्हाला स्वतःच तुम्ही गुन्हा केलाय हे कोर्टात तुम्हाला बोलायला लावणे वगैरे. आता एखाद्यानं मान्य केलं असेल समजा, मी चोरी केली आणि मला पश्चाताप झाला, मग मी पोलिसांना सांगितलं की मी चोरी केली बाबा, मला पश्चाताप आहे. ही गोष्ट वेगळी. पण पोलीस बळजबरी तुमच्याकडून बोलून घेतायत किंवा तुमचे थंब इम्प्रेशन घेतायत, सह्या घेतायत तुमच्या कुठेही, तर तो कायद्यानं गुन्हा आहे, लक्षात घ्या. काय सांगतोय समजते सगळ्यांना? येस, नो? येस सर. म्हणजे हे 3-4 गोष्टी आहेत, की पहिली गोष्ट काय सांगितली मी तुम्हाला गुन्ह्याबाबत संरक्षणामध्ये, जर आज तुम्ही एखादी गोष्ट केली तर 4 वर्षानंतर सरकार कायदा आणून जुन्या गोष्ट केली होती त्याच्याबद्दल तुम्हाला शिक्षा नाही देऊ शकत, जर त्या काळेस ती गोष्ट गुन्हा नव्हती तर. समजतंय? दुसरी गोष्ट म्हणजे एकाच गुन्ह्याबद्दल तुम्हाला 2 वेळा 4 वेळा शिक्षा देऊ शकत नाही सरकार. तिसरं काय, स्वतःलाच कबुली देण्यासाठी कंपल्शन कोण करू शकत नाही. मग तुम्ही, म्हणून आता हे जे ऍडव्हान्स लेवलचे असतात गुंड वगैरे, ते स्वतः कुठंच काय बोलत नाहीत. त्यांचे वकील असतात बेसिकली, ते सगळं मांडतात केसेस वगैरे. त्यांना सांगितलं असतं स्ट्रिक्टली काय बोलायचं नाही म्हणून, आणि ते सेल्फ इन्फॉर्मेशन घेऊ शकत नाही तुम्ही त्यांच्याकडून. ठीक आहे. सो हे काही चांगल्या गोष्टी आहेत या, पण याचा ऍक्च्युअली निगेटिव्हच यूज केला जातो जे गुन्हेगार असतात त्यांच्याकडून. म्हणजे कायद्यामध्ये ज्या पळवाट आहेत त्यांचा वापर करून मग ते वर्षानुवर्ष बेल वगैरे घेतात, ते बाहेरच राहतात. ठीक आहे. सामान्य माणूस जर असला तर तो किरकोळ 100 रुपयाचं जरी चोरी केली असेल तरी तो 20 वर्ष जेलमध्ये राहू शकतो. हे आपले लूप होल्स आहेत सिस्टीमचे आपल्या. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, आर्टिकल. आता हे सगळ्यात कॉन्स्टिट्यूशन मधलं महत्वाचं आर्टिकल आहे रिलेटेड टू फ्रीडम. यामध्ये जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आता यामध्ये खूप जास्त, म्हणजे हे जे आहे ना 21 नंबरचं आर्टिकल, यामध्ये खूप जास्त फ्रीडम आहे तुम्हाला, छोटे 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 छोटे, म्हणजे राईट टू प्रायव्हसी जे म्हणतो आपण, की बाबा तुमचा पर्सनल डेटा जो आहे, समजा तुम्ही कुठलं तरी ऍप डाउनलोड केलं त्याच्यामध्ये पण परमिशन मागतात ते तुम्हाला, कॉल साठी परमिशन, ह्याच्यासाठी परमिशन, डेटासाठी परमिशन. सो तुम्हाला राईट टू प्रायव्हसी आहे. त्यानंतर अजून खूप आहेत यात. राईट टू मॅरेज जे आहे, तुम्हाला जर तुमचं वय 18+ किंवा 21+ असेल तर तुमचा जो पार्टनर चूज करायचा अधिकार आहे ते असण्यापासून, समजा पॅसिव्ह स्मोकिंग वगैरे पासून पण तुम्हाला, स्वच्छ क्लायमेटचं जे, म्हणजे हे जे आर्टिकल आहे ना ते सगळ्यात ब्रॉडेस्ट सेन्स मध्ये घेतलं जातं. म्हणजे ह्याचा जो स्कोप आहे तो खूप मोठा आहे. पर्यावरणापासून ते सगळीकडे पर्यंत याचा स्कोप आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचं आयुष्य जे आहे ते घालवता येईल. नुसतं जगण्याचा अधिकार म्हणता येत नाही. जगणं म्हणजे असं नाही की बाबा 5-10 हजार रुपये मिळते आता कस तरी दिवस घालवायचे चाललेत पॉवर्टी लेवलला, असं नाही. तुम्हाला हायेस्ट क्वालिटी ऑफ लाईफ मिळण्यासाठी जे जे फ्रीडम रिक्वायर्ड आहे ते सगळे यामध्ये येतात. मग तुमची प्रायव्हसी असेल, त्यानंतर क्लीन एन्व्हायरमेंटचा अधिकार आहे तुमचं, राईट टू मॅरेज आहे. सो असे यात खूप सारे अधिकार, मी ह्याची लिस्ट शेअर करेन नंतर, कारण ही लिस्ट खूप मोठी आहे, लक्षात घ्या. जी पॉझिटिव्ह गोष्ट असेल, जी जगण्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, तर ती सगळ्या गोष्टी यामध्ये येतात 21 नंबरच्या आर्टिकल मध्ये. सो युपीएससी मध्ये पण याच्यात 4-5 वेळा क्वेश्चन आलाय की तुम्हाला जर कुठलं फ्रीडमशी रिलेटेड आर्टिकल आठवलं नाही तर हे लिहून टाकायचं. कारण यामध्ये 6च आहेत बघा. आर्टिकल नंबर 19 जे आहेत ना त्यात 6च फ्रीडम दिलेले आहेत. बोलण्याचं स्वातंत्र्य, जॉबचं स्वातंत्र्य, हे 6 ठरलेले फिक्स आहेत एवढेच. पण आर्टिकल 21 जे आहे ना ते खूप ब्रॉड आहे. म्हणजे त्यामध्ये मी सांगितलं स्वच्छ वातावरण जे आहे त्याच्यापासून ते प्रायव्हसी असेल, भारतात तुम्हाला म्हणजे
कुणी पोलिसांनी त्रास दिला वगैरे, तर त्याच्याशी रिलेटेड पण खूप यात आर्टिकल आहेत. मी याची लिस्ट शेअर करेन नंतर. म्हणजे ते मध्ये आधार कार्डची सक्तीच्या विरोधात पण ते जजमेंट जे आलं होतं की आधार कार्ड तुमचा प्रायव्हेट डेटा जो आहे तो कुठल्या प्रायव्हेट कंपनी सोबत अंबानीला वगैरे शेअर करणार नाही, याच्याशी रिलेटेड ते होतं, राईट टू प्रायव्हसी वगैरे. कारण आधारमध्ये तुमचं आयरिस स्कॅन वगैरे असतो, त्यानंतर ऑलमोस्ट डिजिटल सिग्नेचर तुमचं वगैरे त्याच्यात असतं. सो तो डेटा आधारचा सरकार शेअर करू शकत नाही कुणाबरोबर पण. ते फक्त गव्हर्नमेंट स्कीमसाठी वापरू शकतात, तुम्हाला एखादी स्कॉलरशिप किंवा शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असेल त्यासाठी, पण बाकी कुठं वापरता येणार नाही कारण तुमचा तो फंडामेंटल राईट आहे तुमच्या आयडेंटिटीचा. मग यात नसते अमिताभ बच्चनची समजा एखादा मिमिक्री करत असेल तर त्याचे जे अमिताभ बच्चन जो पर्सनॅलिटीचा राईट वगैरे क्लेम करून पेटंट वगैरे घेऊ शकतो त्याच्याबद्दल, किंवा कॉपी राईट वगैरे जे म्हणतो आपण त्याच्याशी रिलेटेड. त्यानंतर आता कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे आहे 86वी घटना दुरुस्ती जी झाली होती त्यामध्ये राईट टू एज्युकेशन हा फंडामेंटल राईट करण्यात आला होता. लक्षात घ्या, शिक्षणाचा जो अधिकार आहे तो पण फंडामेंटल अधिकार, फंडामेंटल राईट आहे, बेसिकली मूलभूत अधिकार आहे, असं 86वी जी घटना दुरुस्ती झाली होती 2005 मध्ये त्यानुसार करण्यात आलं होतं. सो 6 ते 14, आता 6 म्हणजे बेसिकली तुम्ही पहिलीच जाता, 14 म्हणजे बेसिकली 8वी पर्यंत, काय सांगते समजतं, म्हणजे 10वी पर्यंत तुम्ही 16 वर्षाचे असतं. सो कुठल्या वयोगटासाठी राईट टू एज्युकेशन कंपल्सरी आहे, तर साधारणतः 8वी पर्यंत तरी शिक्षण जे आहे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळायला पाहिजे. समजते, म्हणजे असं नको की एकाकडे पैसे नाहीत किंवा काय नाही त्यामुळे त्याला शाळेत जाता येत नाही, असं नाही. सो सरकारनं जे गव्हर्नमेंट स्कूल्स वगैरे आहेत ना तिथं ते राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन वगैरे मिळावं यासाठी गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात खूप सारे, हे लक्षातच ठेवा. हे नंतर ऍड झालेलं आहे, 21A आले ना हे. सो ही घटना दुरुस्ती करून ते ऍड केलेलं आहे, लक्षात घ्या, 2005 मध्ये. मी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जेव्हा सांगेन तुम्हाला 106 ज्या घटना दुरुस्ती केल्यात आपण त्यातले जेव्हा इम्पॉर्टंट बघू त्यापैकी ही एक आहे 86वी घटना दुरुस्ती. त्यानंतर 22 नंबरचं काय बघा, हे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बद्दल आहे. म्हणजे समजा तुम्हाला अटक केली तर 24 तासाच्या आत तुम्हाला ह्याच्यासमोर हजर करावं लागेल, तुम्हाला जज जे असतात त्यांच्यासमोर हजर करावं लागेल. असं नाही की तुम्हाला अटक केली 5-6 दिवस लॉकअप मध्येच ठेवलंय वगैरे, असं नाही ठेवतायत पोलिसांना. एकतर अटक केल्याचं तुम्हाला कारण द्यावं लागतं, वॉरंट वगैरे जे असतं की कोणत्या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक करतायत फर्स्ट, आणि सेकंड जे आहे ते तुम्हाला अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत जज समोर हे करावं लागतं, आणि तुमची मग पोलीस कोठडी असेल किंवा न्यायालयीन कोठडी जी आहे ती घ्यावी लागते. पोलीस असंच तुम्हाला लॉकअप मध्ये नाही टाकू शकत 2 दिवस वगैरे. मग याच्यात मध्ये एक्सेप्शन आहेत की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनशी रिलेटेड, म्हणजे तुम्ही पाकिस्तानला काहीतरी इन्फॉर्मेशन पाठवली असेल कॉन्फिडेन्शियल वगैरे, तर मग तुम्हाला कारण न देता लॉंग टर्म साठी ते टाकू शकतात. कारण ते तुमचं पहिला चौकशी करणार डिटेलमध्ये, तुमचे कॉन्टॅक्ट, नाही तुम्हाला कोर्टासमोर हजर केलं की तुम्हाला जे सामील लोक आहेत पाकिस्तानातले त्यांना लगेच आयडिया येईल की आपण सापडलो, मग ते एव्हिडन्स डिस्ट्रॉय करायला बघतील. यासाठी मग प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनशी रिलेटेड काही गोष्टी आहेत. पण इन जनरल सामान्य नागरिकांसाठी काय आहे बेसिकली की तुम्हाला जर अटक केली तर 24 तासाच्या आत जज समोर सादर करावं लागेल, आणि ते जर योग्य असेल अटक तर मग जज पुढे सांगेल की पोलीस कोठडी द्यायची, न्यायालयीन कोठडी द्यायची, आणि चुकीच्या कारणामुळे केलं असेल तर सोडून द्यावं लागेल. समजतं. सो हे फ्रीडमशी रिलेटेड आहेत, राईट टू फ्रीडम 4 आहेत, 19, 20, 21. आता यातले 2 तर गुन्ह्यांशी रिलेटेड, लक्षात ठेवा, 20 आणि 22, आणि 19 आणि 21 जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. 21 तर सगळ्यात ब्रॉडेस्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यात 20 एक असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या फ्रीडम मध्ये येतात. त्यानंतर आता 22 नंतर 23 आणि 24 जे आहे ते सगळ्यात सोपं आहे, लक्षात घ्या. 23 जे आहे ते मानव तस्करी म्हणजे स्मगलिंग जे केली जाते, आणि वेठ बिगारी म्हणजे तुम्हाला पैसे न देता कामाला डांबून ठेवलंय. जसं की हॉटेलमध्ये काही समजा UP बिहारची मुलं आले आहेत, त्यांना किडनॅपिंग वगैरे केलंय तिथलं, आणि इथं फोर्सफुली त्यांना कामाला लावलंय, वीटभट्टीवर असेल, हॉटेलमध्ये असेल, की त्यांना पगारच देत नाहीत, नुसतं त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं. सो हा गुन्हा आहे, लक्षात घ्या. आणि मानव तस्करी म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणतात त्याला, की जसं की तुम्ही बघितलं असेल सिग्नलवर वगैरे, स्लमडॉग मिलिनियर वगैरे बघितलंय मूवी,
की ज्यामध्ये म्हणजे कुठलाही मूवी असं घ्या की ज्याच्यामध्ये लहान मुलांची हे केलं जाते, तस्करी वगैरे केली जाते, त्यांना भीक वगैरे मागण्यासाठी लावलं जातं वगैरे. सो हे गुन्हा आहे, लक्षात घ्या. किंवा मग माणसांची तस्करी करून त्यांचे बॉडी पार्ट्स वगैरे काढून ते विकणे वगैरे, हे गुन्हा आहे. आणि कशाच्या अंतर्गत येतं हे, तर शोषणाविरुद्धचा अधिकार जो आहे आपला, एक्सप्लॉयटेशन जे म्हणतो आपण, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, म्हणजे तुमचं कोणी शोषण करू नये. स्मगलिंग असेल, तस्करी असेल. समजतंय का सगळ्यांना? आवाज येतोय? येस, नो? यस. म्हणजे बोललं जावं, मला काही दिसत नाही मागं, मला फक्त स्क्रीन आहे समोर. हे बघा, ह्याच्यावर इझी इझी क्वेश्चन्स येतात की हे 23 आणि 24 ना. आता हे काळ कसं लक्षात ठेवायला माहितीये का तुम्ही? समजा तुम्ही आता सगळे बऱ्यापैकी शिकताय आता सध्या किंवा जस्ट पास आउट झाला असेल, तर तुमचे जे रोल नंबर वगैरे असतात, तर त्यात बाबा 23 रोल नंबर कुणाचा आहे, 24 कुणाचा आहे, त्याला काहीतरी हे देऊन टाकायचे की 23 जो रोल नंबरचा विद्यार्थी आहे, तर तो स्मगलिंग करतो, मुलांची तस्करी करतो. जेणेकरून तुमच्या लक्षात राहील काय, तो भले चांगला विद्यार्थी असेल, पण तुम्हाला लॉंग टर्म जर लक्षात ठेवायचं असेल, आता रोल नंबर बऱ्यापैकी तुम्हाला माहित असतात तुमच्या मित्रांचे वगैरे, किंवा तुमचा काहीतरी रोल नंबर असेल, त्याच्याशी रिलेटेड कोणतं कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल आहे. त्यानंतर मग रोल नंबर वर्गामध्ये समजा बॅच वाईज असेल तुमची बॅच, आता तुमचा एकदम 70 वगैरे रोल नंबर असेल, तिकडची बॅच आहे, ते एवढे इम्पॉर्टंट नाहीत. 1 ते 50 आर्टिकल थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. 1 ते 50 म्हणण्यापेक्षा 12 ते 30 वगैरे जे इम्पॉर्टंट आहेत. सो ते कोण आहेत विद्यार्थी वगैरे बघा आणि त्यांना एक एक नावं देऊन टाका की हा हे रिलेटेड टू हा आहे. जसं की आता 24 नंबरचं जे आर्टिकल आहे हे, ते कशाशी रिलेटेड आहे, तर 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक उद्योगात काम करण्यास बंदी. समजतं? म्हणजे फॅक्टरीमध्ये किंवा हजार्डस केमिकल्स वगैरे जिथं असतात, तिथं 14 वर्षाखालील लहान छोटी बच्ची है वगैरे, असं ते टायगर श्रॉफचा एक डायलॉग आहे, ठीक आहे. सो तसं काहीतरी रिलेट करायचं की बाबा 14 वर्षाचा कोणतं, म्हणजे तो जो असेल हा 24 नंबरचा विद्यार्थी वगैरे, त्याला हे रिलेट करायचं आर्टिकल की 24 नंबरचा विद्यार्थी जो आहे तो 14 वर्षाच्या आतला आहे आणि त्याला काम करून द्यायचं नाही फॅक्टरीमध्ये वगैरे, कारण ते त्याच्या पर्सनल लाईफ साठी डेंजरस आहे, धोकादायक. म्हणजे तो आता समजा तुमच्या घरातला काहीतरी व्यवसाय असेल किराणा मालाचा, तो शाळेतनं जाऊन आल्यानंतर किराणा मालाच्या दुकानात बसला तर ठीक आहे, कारण ते काय एवढं हजार्डस नाहीये. पण जर फॅक्टरीमध्ये एखादा, जसं की फटाके वगैरे बनवण्याची फॅक्टरी असते, तुम्ही दिवाळीत फटाके आपण वापरतो ते, तर अशा ठिकाणी त्या मुलांना जॉब करण्यास बंदी आहे, लक्षात घ्या. क्लिअर आहे? सो हे 2 लक्षात ठेवा. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन म्हणतात. पहिलं जे आहे ते ह्युमन ट्रॅफिकिंग आणि वेठ बिगारी, म्हणजे बिना पैसे देता तुम्ही त्याला राबवून घेताय. थोडक्यात तुम्ही त्याला बंदी बनवलं. जसं आधीच्या काळात गुलाम वगैरे असायचे की ते फक्त कामं करणार, तुमची काय सॅलरी नाही, काय नाही, असं तसं करण्यास बंदी आहे. आणि 14 वर्षाच्या आतील मुलांना डेंजरस फॅक्टरीज वगैरे जे आहे तिथं काम करण्यास बंदी आहे. हे 23 आणि 24 हे 2च आहेत यात. 2च म्हणजे या राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन मध्ये 2च आर्टिकल आहे. त्यानंतर 25 ते 28 बघा काय आहे. 25 नंबरचं जे आर्टिकल आहे त्यामध्ये हे रिलिजनचं, धर्माचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला. आपण धर्मनिरपेक्ष वगैरे राज्य जे म्हणलंय आपण, म्हणजे राष्ट्र जे आहे आपलं धर्मनिरपेक्ष आहे, तर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये धर्माशी रिलेटेड कोणते अधिकार आहेत हे लक्षात ठेवा. एक तर म्हणजे तुम्हाला धर्म मानण्याचे, आचरण करण्याचे, प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. राईट टू प्रॅक्टिस, प्रोपोगेट, प्रीच. म्हणजे तुमचा जो धर्म आहे त्याचं तुम्ही आचरण करू शकता, लोकांना त्याच्याबद्दल माहिती सांगू शकता. फक्त फोर्सफुल कन्व्हर्जन नाही करू शकत की एखादा समजा दुसऱ्या धर्माचा आहे तर त्याला तुमच्या धर्मात कन्व्हर्ट करणे फोर्सफुली. स्वतःहून त्याला पटलं बाबा हा धर्म चांगला आहे आणि तो आला तर ठीक आहे, पण फोर्सफुली तू धर्मात कन्वर्ट नाही झाला तर तुझी हत्या करू वगैरे, ह्याला बंदी आहे. म्हणजे तुम्ही राईट टू फ्रीडमच्या अंतर्गत ते नाही म्हणू शकत की त्याला आम्ही धर्मात घ्यायचं, आम्हाला फ्रीडम आहे, आमच्या धर्मानं असं सांगितलंय की सगळ्यांना आमच्या धर्मात घ्या वगैरे, असं नाही. तुम्हाला तुमच्या धर्मात ज्या ज्या गोष्टी दिल्यात त्या प्रॅक्टिस करण्याचा, प्रीच करण्याचा, म्हणजे तुम्ही तुमच्या धर्माची प्रार्थना म्हणू शकता, तुमचे देव आहेत त्यांची पूजा करू शकता वगैरे वगैरे या गोष्टी, पण
फोर्सफुली कन्व्हर्जन करू शकत नाही तुम्ही दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीला तुमच्या धर्मात आणण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. ठीक आहे, हे 25 नंबरचं आर्टिकल लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला देवाची प्रार्थना वगैरे जी करू शकता तुम्ही स्वतःचं, तर ते आर्टिकल मध्ये दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या रिलिजियस प्रॅक्टिसेस जे आहेत ते करू शकता. त्यानंतर 26 नंबरचं आर्टिकल काय बघा, धार्मिक संस्था स्थापन करण्याचे व त्याचे व्यवस्थापन करण्याचे. म्हणजे की जसं तुम्हाला मंदिर बांधायचं आहे तर ते तुम्ही बांधू शकता, प्रोव्हाइडेड की तुमची जागा असेल किंवा ट्रस्टची जागा असेल त्यामध्ये बांधू शकता. असं नाही की मग दुसऱ्याच्या जागेत मंदिर बांधलं वगैरे, असं काही नाही अधिकार तुम्हाला. तुमची जागा आहे किंवा तुम्ही 4 जण एकत्र येऊन जागा खरेदी करताय आणि मंदिर बांधताय, मग त्याच्या व्यवस्थापनाचा तुम्हाला अधिकार असेल. मुस्लिमांची काही ते शाळा असेल समजा, उर्दू हायस्कूल वगैरे, ती स्थापन करण्याचा. आता ते शाळेशी रिलेटेड वेगळे आहेत, पण तुम्ही धार्मिक जे कार्यालय आहे तर ते स्थापन करू शकता तुमच्या जागेमध्ये वगैरे. त्यामध्ये तुम्हाला स्थापन करण्याचं, ते मॅनेज करण्याचं, चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे अधिकार दिलेले आहेत यात. त्यानंतर आर्टिकल 27 काय आहे बघा, विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी. म्हणजे समजा गव्हर्नमेंटनं उद्या टॅक्स डिक्लेअर केलं की बाबा या धर्माचा प्रचार करण्यासाठी प्रत्येकानं दर महिन्याला 1,000 रुपये टॅक्स द्यायचं. काय सांगते समजतंय? म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी म्हणूया आपण, की सरकारनं उद्या कायदा आणला की हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी 1,000 रुपये सगळ्यांना दर महिन्याला टॅक्स द्यायचं. तर हा कायदा रद्द होणार, कारण या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय दिलेलं आहे की कोणताही विशिष्ट धर्माचा प्रचार करण्यासाठी सरकार टॅक्स आकारू शकत नाही सेपरेट. सर्व धर्माचं करण्यासाठी करू शकतं. म्हणजे टॅक्स घेतलाय तुमचं, त्याच्यातून सगळ्या धर्माच्या ह्याला बाबा पैसे दिले, पण विशिष्ट एकाच धर्माच्या ह्याच्यासाठी टॅक्स कलेक्ट करून त्याला पैसे देणे वगैरे असं नाही करता येत. ठीक आहे. आणि लास्ट काय आहे बघा, काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणास बंदी. म्हणजे समजा गव्हर्नमेंटचे जे कॉलेजेस असतात, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे कोणतंही, तर तिथं तुम्हाला धर्माशी रिलेटेड शिकवण्यात येणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेतले, तिथं तुम्हाला हिंदू धर्म असेल किंवा कोणताही दुसरा धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, शीख धर्म आहे, तर त्याच्याबद्दल असं नाही की सर आल्यात कुठले तरी आणि ते धर्माचं शिकवायला लागल्यात तुम्हाला, तर तो म्हणजे चुकीचं आहे ते. सो ते जे करतायत ते चुकीचं आहे, गुन्हा दाखल होऊ शकतो वगैरे. गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये नाही करू शकत, कारण ते सरकारी पैशाने चालतायत, लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे. पण एखादं समजा तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, धार्मिक संस्थांचे शाळा कॉलेजेस सुद्धा असतात. ठीक आहे, म्हणजे हिंदूंचं एखादं शाळा असेल किंवा उर्दू हायस्कूल असेल, तर तिथं काही प्रमाणात अलाव असतं हे, की त्यांची प्रार्थना म्हणणे त्या धर्माची वगैरे. किंवा तुम्ही कॉन्व्हेंट स्कूलला असाल, मिशनरी स्कूलला असाल की जे ख्रिश्चन धर्मियांचे असतात, तर तिथं तुम्हाला धार्मिक प्रार्थना वगैरे जर म्हणायला लावत असतील तर ते ठीक आहे, कारण ते गव्हर्नमेंटच्या पैशातून नाही चालत, ते त्या धार्मिक संस्थेच्या पैशातून चालतं. सो तिथं अलाव असतं काही प्रमाणात. पण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कोणत्याही ही गोष्ट अलाव नाही की तुम्ही कोणत्याही धर्माचा प्रोपोगेंडा करताय तिथं. सो याच्यात 4 कॅटेगरी येतात की बाबा गव्हर्नमेंट फंडेड आहे का, स्वतःच्या पैशाचे आहे का, प्रायव्हेट आहे का, थोडंसं गव्हर्नमेंट थोडंसं प्रायव्हेट आहे का वगैरे. सो गव्हर्नमेंट मध्ये टोटली बॅन आहे आणि प्रायव्हेट किंवा जे धर्माची शाळा आहे तिथं अलाव असतं. सो या 28 पर्यंत आलो. त्यानंतर आता 29-30 जे आहे ते सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार. आता सांस्कृतिक अधिकार म्हणजे काय, भाषा, लिपी आणि संस्कृती. आता ऍक्च्युली थोडंसं टायपिंग मिस्टेक होते यात, संस्कृती जे असतं ते असं लिहितो आपण. ठीक आहे. सो कोणत्याही नागरिकाला, हे बघा, कोणताही नागरिक म्हणजे मी आहे, तुम्ही आहात, या लेक्चर मध्ये जेवढे सगळे विद्यार्थी आहेत, त्या कोणत्याही नागरिकाला त्याची भाषा जी आहे, प्रत्येक, आता समजा आपण मराठी आहोत सगळे, पण एखादी विशिष्ट भाषा असेल, काय ते मोडी लिपी आहे, कन्नड लँग्वेज आहे किंवा कोणती वेगळी स्क्रिप्ट आहे, त्याची भाषा, भाषा म्हणजे बोलतो आपण युजली, लिपी म्हणजे लिहितो आपण मराठी जशी लिहितो तशी, किंवा संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. सो हे जे आर्टिकल आहे ना 29, हे सगळ्यांसाठी आहे. असं नाही की एखाद्या विशिष्ट धर्मासाठी वगैरे आहे. कोणत्याही नागरिकाला काय काय प्रोटेक्शनचा अधिकार आहे, लक्षात घ्या. तर भाषा म्हणजे लँग्वेज, लिपी म्हणजे स्क्रिप्ट लिहितो आपण ते, आणि संस्कृती म्हणजे ट्रॅडिशन, जसं की तुमचे सण वगैरे आहेत समजा ते साजरे करण्याचं, जसं की गुढीपाडवा आहे, रमजान ईद आहे, मोहर्रम आहे,
किंवा सगळे जे सर्व जातीयांचे सण असतात ते साजरे करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला. त्यानंतर आर्टिकल नंबर 30 काय आता हे 29-30 मध्ये फरक काय समजून घ्या. 29 जे आहे ते कोणत्याही नागरिकाला म्हणजे सगळ्या नागरिकांसाठी आहे आणि 30वं जे आर्टिकल आहे ते मायनॉरिटीसाठी आहे. मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक जे असतात मग त्यामध्ये धार्मिक अल्पसंख्याक असतील. धार्मिक म्हणजे समजा मुस्लिम आहेत, जैन आहेत, शीख आहेत, त्यानंतर पारसी आहेत, ख्रिश्चन आहेत. सो हे धर्माच्या धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे त्यांची संख्या कमी आहे. हिंदू लोकांचे पॉप्युलेशन समजा जास्त आहे सो त्यांच्या कम्पॅरेटिव्हली बाकी जे आहेत ते कमी मायनॉरिटी मध्ये आहेत. सो त्यांना आणि भाषा म्हणजे काय एखादी भाषा बोलणारा समजा एक विशिष्ट समुदाय असेल तर या दोघांसाठी शैक्षणिक आणि शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व चालवण्याचा अधिकार. जसं की मी मगाशी सांगितलं की उर्दू हायस्कूल असतात, अँग्लो उर्दू हायस्कूल किंवा शीख दरम्यानचे काहीतरी असेल किंवा जैन हायस्कूल असेल की जिथं ते मायनॉरिटी आहेत किंवा आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण मायनॉरिटी शिफ्ट वगैरे असते, ए डिव्हिजन, बी डिव्हिजन वगैरे. ठीक आहे. सो आता मायनॉरिटी शिफ्ट म्हणजे काय मायनॉरिटीला रिझर्वेशन असतं थोडंसं जास्त आणि त्यानंतर मग बाकीच्या धर्माच्या लोकांना तिथं ऍडमिशन मिळेल. आणि पूर्णपणे मायनॉरिटीचं असेल समजा पूर्ण जैनच कॉलेज आहे किंवा पूर्ण मुस्लिमच शाळा वगैरे आहे तर तिथं मुस्लिम लोकांना पहिला प्रायोरिटी दिली जाते ऍडमिशन मध्ये. कारण त्यांच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी किंवा त्याच्याशी रिलेटेड हे आहे शाळा वगैरे. सो तिथं त्यांना प्रायोरिटी देणार आणि राहिलेल्या सीटमध्ये मग बाकीच्या धर्माच्यांना घेऊ शकतात ते त्यांना वाटलं तर. सो हे 2 लक्षात ठेवा. म्हणजे आता हे बघा टोटल आपण 6 फ्रीडम जे आहेत जे राईट टू इक्वॅलिटी आहे, त्यानंतर राईट टू फ्रीडम आहे हा, त्यानंतर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आहे, शोषणाविरुद्धचा. तुम्हाला कोणतं सोपं वाटतंय ते बघा. म्हणजे मराठी जर आता समजत असेल सगळ्यांना व्यवस्थित तर समानतेचा अधिकार म्हणतात 14 ते 18, स्वातंत्र्याचा अधिकार 19 ते 22, त्यानंतर 23-24 मध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार की ज्यामध्ये स्मगलिंग असेल, तस्करी किंवा मग लहान मुलांना फॅक्टरीमध्ये बंदी, हे 2 आर्टिकल आहेत. त्यानंतर राईट टू रिलीजन म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तुमचा धर्माचा तुम्ही सण साजरे करू शकता, देवाची प्रार्थना करू शकता, धार्मिक संस्था, मंदिर, मस्जिद बांधू शकता, टॅक्स घेऊ शकत नाही सरकार एक तुमच्याकडून धर्माचा प्रचार करण्यासाठी. आणि गव्हर्नमेंट कॉलेज आहे फॉर एक्झाम्पल तर तिथं धार्मिक शिक्षणास बंदी आहे. तिथं टेक्निकल एज्युकेशनचं आहे आपलं समजा किंवा बाकी जे हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे आहे ते शिकवलं तर चालतंय. धर्माचा प्रोपोगंडा करण्यासाठी अलाव नाहीये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. प्रायव्हेट किंवा धार्मिक असतील तिथं चालू शकतं. त्यानंतर लास्टचे 2 आहेत हे 29-30 चे ते सांस्कृतिक आणि कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स म्हणतात त्याला. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार की ज्यामध्ये आता 29 नंबरचं जे आहे ते सगळ्यांसाठी लक्षात घ्या. या क्लासमध्ये जेवढे सगळे आहेत त्यांना स्वतःची भाषा जपण्याचा, असं म्हणू शकत नाही की ही भाषा बोलू शकत नाही तुम्ही किंवा ही लँग्वेज लिहिण्याचा अधिकार नाही वगैरे असं नाही करू शकत. तुमचे ट्रॅडिशन्स वगैरे जपण्याचा अधिकार आहे. आणि 30 नंबरचं जे आहे ते मायनॉरिटीसाठी लक्षात घ्या. मग ते धार्मिक असतील आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे भाषाचा अल्पसंख्याक म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते तर दुसरी भाषा बोलणारे गुजराती असतील किंवा तमिळ असतील, केरळचे असतील लोक तर ते महाराष्ट्रामध्ये काय असणार लिंग्विस्टिक मायनॉरिटी मध्ये येणार ते, कारण ते इथली भाषा बोलत नाहीत. काय सांगतो समजतंय का? धार्मिक मायनॉरिटी समजतं सगळ्यांना की हिंदू सोडून बाकी जे आहेत मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन ते सगळे धार्मिक अल्पसंख्याक मध्ये येतात. भाषेचे अल्पसंख्याक कोण तर महाराष्ट्रात फॉर एक्झाम्पल मराठी भाषा डॉमिनंट आहे तर ती सोडून बाकी लँग्वेज बोलणारे तमिळ असेल, केरळ लँग्वेज बोलणारे, गुजराती बोलणारे ते मायनॉरिटीत येतील. समजते सगळ्यांना? येस, नो? हो अरे बोलत चला जरा म्हणजे मला समजेल. हो सर. अवघड वाटतंय खूप हे. अवघड नाही, लक्षात ठेवायला अवघड नाही. हा म्हणजे हे बघा तुम्ही आता फर्स्ट टाइम आहे ना तुमचं, आता सध्या लगेच पाठ करायला जाऊ नका की म्हणजे आज वाचलं आणि उद्या लगेच सगळं येईल.
त्याला वेळ लागतो, लक्षात घ्या. म्हणजे कारण हे मी जर म्हणलं हे कमी आहेत बाबा 20च आहेत, पण पहिल्यांदा वाचत असाल तुम्ही तर तुम्हाला अवघड वाटेल हे. पण ह्या सगळ्या फ्रीडम आपण अनुभवतो. तुमच्या बाबतीत कोणतं असं झालं नसेल की बाबा तुम्हाला धार्मिक प्रॅक्टिस करू दिली जाणार नाही. आता ते हे तर करत असाल तुम्ही, म्हणजे तुमच्या धर्माचा प्रचार तुम्ही रस्त्यात वगैरे उभा राहून करू शकत नाही, पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब होईल वगैरे असं. पण बाकी जनरल जे फ्रीडम आहेत रिलिजनशी रिलेटेड, धर्माशी रिलेटेड, शोषणाविरुद्ध म्हणा किंवा स्वातंत्र्य बोलण्याचं तुमचं आहे, भारतात फिरण्याचं वगैरे, म्हणजे तुम्ही फिरताय कुठतरी आणि पोलिसांनी तुम्हाला अडवलं आणि तू या धर्माचा आहेस म्हणून किंवा तू या जातीचा आहेस म्हणून तू फिरू शकत नाही वगैरे, असं नाही कोण करू शकत तुम्हाला, कारण ते कॉन्स्टिट्यूशन मध्येच दिलेलं आहे. सो हे तुम्हाला माहित असावे, तुमचे अधिकार आहेत. म्हणजे आपण सगळे भारताचे नागरिक जे आहोत या सर्वांचे हे अधिकार आहेत. सो इन जनरल तुम्हाला हे माहित पाहिजे. यासाठी आता हे मल्टिपल टाइम्स वाचा थोडंसं. म्हणजे समानतेचा अधिकार पहिले 5 आहेत, त्यानंतर स्वातंत्र्याचे अधिकार 4 आहेत, त्यानंतर शोषणाविरुद्ध 2 आहेत, धर्माविरुद्ध म्हणजे धर्माच्या आपल्या रिलेटेड 4 आहेत आणि शेवटचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक 2 आहेत. या ह्याच्यात जरी टेम्पलेटमध्ये लक्षात ठेवलं, 2-3 वेळा वाचलं तुम्ही तर लक्षात राहील. पण हे जे आता सांगतोय ना हे एवढं, त्याच्यावर 1 ते 2 प्रश्न गॅरंटेड येणार तुम्हाला. तुमची जी एमपीएससीची एक्झाम असणार ना ग्रुप्सची, जोड्या लावामध्ये विचारतील किंवा एक आर्टिकल देतील डायरेक्ट कुठल्या ह्याच्यात आहे. कारण युपीएससी मध्ये ते विचारतात हे जी स्लाइड आहे याच्यातलं एक क्वेश्चन गॅरंटेड असतो. सो तुम्हाला पण विचारणार हे डेफिनेटली. सो हे लक्षात ठेवा. म्हणजे जर एवढं 15 वाक्य तुम्हाला किंवा 15 आर्टिकल पाठ करून 1 ते 2 मार्क मिळणार असतील, तर ह्याचा कॉस्ट बेनिफिट रेशो सगळ्यात जास्त आहे. म्हणजे मी जे सांगत असतो तुम्हाला की कमी इनपुट मध्ये आउटपुट कसं काढता येईल, 80-20 रूल जो आहे की 20% अभ्यास करून 80% मार्क्स कसे पाडता येतील, तर त्याच्यामध्ये हा जो आहे हा केलाच पाहिजे. हा 20% मध्ये येतो. म्हणजे तुम्ही बाकीचं काय वाचा नाही वाचा, तुम्हाला फंडामेंटल राईट्स जे आहेत ते त्याचे नंबर्स आणि त्याच्यात काय दिले, कुठल्या टाईपचे अधिकार आहेत हे माहितच पाहिजे. एक्झाम मध्ये क्वेश्चन येणारच आहे याच्यावर गॅरंटेड. सो हे जर तुम्ही केलं नाही एक्झाम पर्यंत, तर मग तुम्ही ऑब्व्हियसली रेसमध्ये मागे राहणार. जे सिलेक्टेड आहेत ते सगळे हे करणार, कॉन्स्टिट्यूशन किंवा पॉलिटीचं बेसिक जो असतो अभ्यास करतो, एवढं तरी हे करणं अपेक्षित आहे, फंडामेंटल राईट्स. सो हे स्किप नका करू, सोपं आहे, 2-3 वेळा वाचा तुम्ही. कोणाला काही डाऊट असेल यामध्ये विचारा. म्हणजे जसं की 14 आर्टिकल 15 आर्टिकल समजला नसेल, किंवा हा जो व्हिडिओ आहे ना तो पुन्हा 1-2 वेळा ऐका. म्हणजे मी कुठल्या आर्टिकलशी रिलेटेड काय बोललो होतो, कशा काय आहे बाबा त्यामध्ये, ते थोडंसं लक्षात येईल. आता हे बघा, आर्टिकल नंबर आता हे 30 पर्यंत जे आहे ते आर्टिकल मध्ये तुमचे अधिकार दिलेले आहेत. 14 पासून स्टार्ट होतं, 14 ते 30. टोटल किती झाले समजा, 14 ते 20 6 आणि 10 16च आहेत फक्त तुमचे अधिकार. 12 मध्ये काय सांगितलंय, राज्य काय आहे बाबा, आणि 13 मध्ये सांगितलंय की एखादा कायदा जो तुमचा अधिकार काढून घेतोय तो कायदा रद्द होतो, हे 13 मध्ये सांगितलंय. आणि 14 ते 30च तुमचे अधिकार दिलेले आहेत सगळे. आणि ते परत 6 भागात विभागलेत की धर्माचा अधिकार आहे का, समानतेचा आहे का, शोषणाविरुद्धचा आहे. आता 32 नंबर, आता 31 नंबरचं जे होतं आर्टिकल, आता तुम्ही म्हणाल की 30 पर्यंत आहेत आणि 32 कुठून आलं डायरेक्ट, तर 31 जे होतं ते राईट टू प्रॉपर्टी होतं. म्हणजे तुमचा संपत्तीचा जो अधिकार आहे तो पण मूलभूत अधिकार होता आधी, पण नंतर 44व्या घटना दुरुस्तीनं काय केलं, राईट टू प्रॉपर्टीला कट केलं, म्हणजे काढून टाकलं आणि ते आर्टिकल 300च्या तिथे टाकलं. म्हणजे तुम्हाला तो फंडामेंटल अधिकार नाहीये. फंडामेंटल राईटचा अर्थ काय असतो लक्षात घ्या. तुमचं जर सरकारनं एखादा हा राईट काढून घेतला, तर तुम्ही डायरेक्टली सरकारच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊ शकता आणि तिथं दाद मागू शकता, फर्स्ट थिंग. आणि सरकार जर कायदा बनवत असेल तर सुप्रीम कोर्ट पण आर्टिकल नंबर 13च्या मदतीनं तो कायदा रद्द करू शकतं. हे लक्षात ठेवा. सो फंडामेंटल राईट जे आहे ते टॉप मोस्ट प्रायोरिटी आहे कॉन्स्टिट्यूशन मधली. सरकार जे आहे ते कायदे बनवताना फंडामेंटल राईट्स व्हायलेट होणार नाही याची काळजी घेतं. त्यानंतर हे बघा, 32 नंबरचं जे आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हणलेलं आहे. आता एखाद्या गोष्टीला जर हृदय आणि आत्मा, हार्ट अँड सोल म्हणलं तर ती इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. सो याच्यावर क्वेश्चन आलाय ऑलरेडी 3-4 वेळा की कोणत्या आर्टिकलला हार्ट अँड सोल ऑफ, आताच मला वाटते
राज्यसेवेला पण क्वेश्चन आला होता याच्यावर, हार्ट अँड सोल म्हणलेलं. कोणतं आर्टिकल आहे? तर 32 नंबरचं. आता यात एवढं काय विशेष आहे की बाबा त्याला आत्मा, हार्ट वगैरे एवढं उपाधी दिल्यात. तर त्यात हेच सांगितलंय की जर तुमचं फंडामेंटल राईट जो आहे तो सरकारनं काढून घेतला तर थेट सर्वोच्च न्यायालयात, म्हणजे आर्चीच्या शब्दात सांगायचं झालं तर थेट शेतात वगैरे जसं म्हणते ती, तसं थेट तुम्हाला कुठे जाता येतं? सर्वोच्च न्यायालयात जाता येतं, जर सरकारनं तुमचा फंडामेंटल राईट जो आहे तो काढून घेतला तर. काय थेट म्हणजे आधी पण सांगितलंय मी, नॉर्मली तुमचा काहीतरी गुन्हा झाला, घरातलं काहीतरी चोरीला गेलं, तुम्हाला सुप्रीम कोर्टात नाही जाता येत. सुप्रीम कोर्ट देशातलं टॉपचं कोर्ट आहे. पहिला तुम्हाला गाव लेवलला नसेल समजा, तालुका प्लेसला जे असतं, उपजिल्हा सत्र न्यायालय, तिथं जावं लागणार. तिथं नाही दाद मिळाली तर अपील करावं लागतं हायकोर्ट. तिथं नाही मिळालं तर मग सुप्रीम कोर्ट. पण जर तुमचा फंडामेंटल राईट व्हायलेट झाला तर थेट तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. आणि हे कुठं सांगितलंय? 32 नंबरच्या आर्टिकल मध्ये. सो म्हणून याला हार्ट अँड सोल म्हणलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनचं. कारण सुप्रीम कोर्टला पण दाद घ्यावी लागते. सुप्रीम कोर्ट असं नाही म्हणू शकत की नाही नाही आमच्याकडे पेंडिंग केसेस आहेत लाखो, आम्ही तुम्हाला एंटरटेन नाही करू शकत, असं नाही म्हणू शकत. कारण सुप्रीम कोर्टच्या जे त्यांनी काम करायचंय त्यामध्ये हे आहे की बाबा फंडामेंटल राईट्स लोकांचे व्हायलेट होणार नाहीत. सो PIL वगैरे दाखल केली जाते, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, की जर तुमचा जसं की आता मध्ये झाडं तोडायला लागले लोक, त्याच्या विरोधात जातात सुप्रीम कोर्टमध्ये, तर याच्या बेसिसवरच जातात की झाडं तोडल्यामुळे काय होतं, ऑक्सिजन वगैरे कमी झाला किंवा प्रदूषण झालं. आणि आर्टिकल 21 मध्ये आहे राईट टू लाईफ, की ज्यामध्ये स्वच्छ वातावरणाचा अधिकार दिलाय, स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार. सो जर झाडं तोडली तर तुमचं स्वच्छ पर्यावरणाचं किंवा इंडस्ट्रियल केमिकल सोडत असतील नदीमध्ये वगैरे, तर ते पण तुमचं पिण्याचं पाणी पिल्यामुळे आजार होऊ शकतात. राईट टू लाईफ धोक्यात येतोय, जगण्याचा अधिकार वगैरे. सो त्याच्या विरोधात तुम्ही जाऊ शकता सुप्रीम कोर्टात. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, MCQ क्वेश्चन काय येतो, कोणत्या आर्टिकलला हार्ट अँड सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणलेलं आहे? तर आर्टिकल नंबर 32. का म्हणलेलं आहे असं? कारण त्यात सांगितलंय की तुमचे, आता जर समजा हे आर्टिकल नसतं तर तुम्हाला फंडामेंटल राईट्स दिलेत, एवढे 16 राईट्स दिलेत, पण जर तुमचं ते प्रोटेक्टेडच नसतील, म्हणजे सरकारनं उद्या कायदा काढला की नाही नाही सरकारच्या विरोधात जो बोलेल त्याला जेलमध्ये टाका, तर तुम्ही काय करणार आहे? मग राईट असून उपयोग काय आहे तुमच्याकडं? की नुसताच कागदावर दिलाय फंडामेंटल राईट आहे आणि सरकारनं उद्या कायदा काढला की बाबा जो, मग ते 13 नंबरच्या तो वॉइड होतो. पण कोर्टामध्ये गेल्याशिवाय कोण करणार वॉइड? सरकारनंच कायदा काढलाय, तर सरकारचंच कॅन्सल करायचं असेल तर 32च्या माध्यमातून आपण कोर्टात जाऊ शकतो आणि 13 नंबरच्या आर्टिकलचा रेफरन्स देऊन सांगू शकतो की हा कायदा जो आहे तो फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करतोय आणि हा कायदा रद्द करा. समजतंय? सो 13 आणि 32 जे आहे ते सोबत युज केले जातात. 13 मध्ये कायदा रद्द करण्याबद्दल आहे आणि 32 मध्ये तो कायद्याविरोधात तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. हे दोन आहेत, त्यामुळेच फंडामेंटल राईटला अधिकार आहे, लक्षात घ्या. हे दोन आर्टिकल काढून टाकले तर राईट्स जे आहेत तुमचे ते फक्त कागदापुरते राहतील. मग तुम्हाला कोणताही राईट जरी असला तरी तो काय सरकार कायदा काढून लगेच तुमचा अधिकार जो आहे तो रद्द करू शकतो. सो रद्द करता येत नाहीत, लक्षात ठेवा सरकारला हे. ओके. आता खाली अति महत्वाची कलम वगैरे काय ते दिले हे. आता हे ChatGPT क्रिएट करतं स्वतःहूनच. 14 नंबरचं समानतेचं, 19 मध्ये 6 फ्रीडम आहेत, लक्षात ठेवा. बोलण्याचं असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्यानंतर भारतात कुठेही फिरण्याचं, जॉबचं, संघटना तयार करा, सभा घ्या, हे 6 स्वातंत्र्य आहेत, लक्षात घ्या. 17 मध्ये अस्पृश्यता आहे, अस्पृश्यता निर्मूलन. 21 मध्ये जीवनाचा अधिकार आहे. जीवन हे आपलं खूप ब्रॉडेस्ट सेन्स मध्ये घेतलं जातं, लक्षात घ्या. जीवन म्हणजे नुसतं अॅनिमल एक्झिस्टन्स नाहीये. अॅनिमल एक्झिस्टन्स म्हणजे जसं दुसरे प्राणी असतात, जसं समजा घरात तुमच्या एखादं कुत्रं तुम्ही पाळलंय, तर त्याचं काय जीवन म्हणजे सकाळी उठायचं, तुम्ही वॉकला घेऊन जाणार, नंतर काय ते खायला चारणार, झोपलं झालं, हे त्याचं अॅनिमल एक्झिस्टन्स आहे. त्याला काही स्वतःच्या भावना व्यक्त करायच्या असतील वगैरे किंवा त्याला आणखी काहीतरी एक्सप्लोअर करायचं तर तो नाही करू शकत, कारण तो बंदिस्त आहे तुमच्या अंडर. पण ह्युमन नेचर तसं नाही, लक्षात घ्या. सो मानवाच्या ज्या सगळ्या डिझायर्स आहेत त्या त्याला फुलफिल करता याव्यात, यासाठी आर्टिकल नंबर 21 मध्ये ह्युमन जे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी जे आहे त्याला ब्रॉडेस्ट सेन्स मध्ये घेण्यात आलंय, लक्षात घ्या.
म्हणजे जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील तुम्हाला, लग्नाचं स्वातंत्र्य मी सांगितलं मगाशी, की तुम्हाला तुमच्या आवडीचा जोडीदार निवडण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. सो घरच्यांनी फोर्स केला तुमच्यावर की याच्याशी लग्न करायचं वगैरे, तुम्ही सांगू शकता. आता ऐकणार नाहीत घरचे ही गोष्ट वेगळी, किंवा घरच्यांविरोधात तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही ही पण गोष्ट वेगळी आहे. पण असं दिलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. काय सांगतो समजतंय का? येस नो? येस. ठीक आहे. हे असलं काही सांगू नका घरच्यांना, नाहीतर सरांनी सांगितलंय कोणाशी पण लग्न करू शकतो वगैरे. तसं काही चालणार नाही घरी वगैरे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, 21 मध्ये शिक्षणाचा अधिकार आहे. 21A मध्ये, की ज्यामध्ये किती ते किती वयोगटापर्यंत सांगितलंय बघा शिक्षणाचा अधिकार. 6 ते 14. 6 ते 14 लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही 25 वर्षाचा झाला तरी सरकारनं फ्री शिक्षण दिलं पाहिजे असं नाही कुठं. 14 म्हणजे 8वी पर्यंत ठीक आहे. कंपल्सरी म्हणजे सरकारला द्यावंच लागेल तुम्हाला, जर तुमच्याकडे पैसे नसतील वगैरे हे ते. हे नावाला झाले. आता तुम्हाला लक्षात येत असेल एक गोष्ट, की आपण हे वाचतो ना पुस्तकात, हे आयडियलिस्टिक असतं, म्हणजे छान वाटतं वाचायला. पण प्रायव्हेट शाळांची फी बघितली तुम्ही तर नर्सरीची फी 20,000 30,000, म्हणजे जिथं जाऊन मुलं फक्त डबा खाऊन माघारी येतात 1 तासामध्ये, त्याची फी आता एवढे आहे. किंडर गार्डन वगैरे असतात, नर्सरी स्कूल वगैरे. सो तिथे काय राईट टू एज्युकेशन वगैरे फॉलो होत नाही. तर कुठल्या गरीबाला परवडेल 20,000 मध्ये तो नुसता डबा खाऊन येतो वगैरे. तसं झालंय. आणि गव्हर्नमेंट शाळांची कंडिशन तुम्हाला माहित असेल, की एका शाळेमध्ये एक शिक्षक आहे, पूर्ण पगार वेळेवर नाहीयेत, हे नाही ते असं. सरकारी स्कूलची कंडिशन एकदम वर्स्ट करून ठेवली आहे सरकारनंच. आणि मग प्रायव्हेट शाळांच्या फी, किंवा प्रायव्हेट शाळा वगैरे पण या पॉलिटिशियन लोकांच्या असतात, किंवा मोठे जे बिझनेसमॅन आहेत त्यांच्या शाळा आहेत या. सो गव्हर्नमेंट शाळा बंद करायचं आणि सगळ्यांना प्रायव्हेट शाळामध्ये घालायचं, आणि शाळेला सोर्स ऑफ इन्कम बनवायचं, की त्याच्यातून लाखो रुपये करता येतील वगैरे. हे मोठ्या लेवलच्या कॉन्स्पिरसीज असतात. आपण जे म्हणतो बाबा सरकारी शाळा खराब आहेत वगैरे, तर ते तसं नाहीये. सरकारी शाळा खराब होण्यामागचं रिझन काय आहे, की तुम्ही शाळेला काही फंडच देत नाहीये. सरकारी शाळा चालणार कशा? सरकारनं पैसा दिला, त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. पण सरकारी शाळेमध्ये जर एकच शिक्षक असेल, त्याला तुम्ही 15-20 हजार देत असाल पगार, आणि अपेक्षा करत असाल की ऍडमिशन वाढेल, तर नाही वाढणार. कारण त्या इन्फ्रास्ट्रक्चर, त्या फंडमध्ये जेवढं प्रोव्हाइड करता येतील ते ट्राय करतात, बट होत नाही. प्रायव्हेट मग शाळांमध्ये फॅसिलिटी देणार, मग तुम्हाला 50-50 हजार फी घेणार ते. हे असं आहे सगळं. तर ठीक आहे, जाऊ दे ते. आता जनरल या गोष्टींमध्ये डिस्कस करण्यात काय अर्थ? तुम्हाला काय रिटर्न पेपर नाहीये एमपीएससी युपीएससी सारखा, की त्यामध्ये तुम्हाला व्यक्त करायचे विचार. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला टिक करायचं ऑप्शनला. मग कोणत्या आर्टिकलला हार्ट अँड सोल म्हणलेलं आहे ते पण लक्षात ठेवा. आर्टिकल नंबर 32 जे आहे, का म्हणलेलं आहे? कारण तुमचा जो अधिकार आहे त्याला तेव्हाच अर्थ आहे जेव्हा ते प्रोटेक्टेड असतील. नाहीतर नुसतंच तुम्हाला अधिकार दिलेत वा वा, पण ते प्रोटेक्टेडच नाहीये, तर ते काय सरकारनं उद्या कायदा आणला आणि सगळ्यांना जेलमध्ये टाकलं तरी त्या अधिकाराचा काही उपयोग नाही, कारण तुम्ही त्याच्या विरोधात काहीतरी करता आलं पाहिजे आपल्याला. ओके. आता हे बघा, आर्टिकल 32 चे सांगितलं आपण, हार्ट अँड सोल वगैरे आहे. तर त्यामध्ये कोर्टात गेला तुम्ही तर काय काय गोष्टी करता येतात तुम्हाला. हेबस कॉर्पस, आता हे थोडेसे वेगळे शब्द आहेत लॅटिन मधले. हेबस कॉर्पस म्हणजे, जसं की समजा तुम्हाला अटक केलेली आहे आणि तुम्ही कुठं आहात तेच कोण दाखवत नाहीये, तर तुमच्या घरातले, समजा तुम्हाला पोलिसांनी घरातून उचलून नेलं समजा, आणि घरचे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये गेले, तिथे तुम्हाला ते सांगायला दाखवणं झाल्यात की तुम्हाला कुठे ठेवलंय, आणि 24 तासाच्या आत हजर करायला पाहिजे, ते पण केलं नाही, तर डायरेक्टली तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, की माझ्या मुलाला अटक केली, ते कुठं आहे त्याला दाखवणं झालं, किंवा सरकारनं नाही केलं, तुमच्या कोणीतरी पाहुण्यांनी जरी केलं आणि तो करत नसेल तरी पण तुम्ही जाऊ शकता या हेबस कॉर्पसच्या अंडर. मग कोर्ट त्याला आदेश देणार की बाबा लगेच त्याला कोर्टासमोर हजर करा, जेणेकरून तो जिवंत आहे का, त्याचं काय झालंय वगैरे ते तरी समजेल. सो कॉर्पस म्हणजे बॉडी असते, डेड बॉडीला कॉर्पस म्हणतात बेसिकली. हेबस कॉर्पस म्हणजे शो द बॉडी ऑफ, म्हणजे कुणाला गायब केले बाबा, पोलिसांनी जर नेला असेल अटक करून, तर त्याला हजर करा समोर तरी, जेणेकरून बाबा त्याला काहीतरी बरं वाईट झालं नाही हे समजू शकतं. सो हेबस कॉर्पसचा अर्थ आहे, एखाद्याला पोलिसांनी घेऊन गेले आणि त्याला दाखवतच नसतील किंवा हजर करत नसतील, तर तुम्ही कोर्टात जाऊन त्याला दाखवा तरी आहे का तो व्यक्ती प्रत्यक्षात, ती तुम्ही मागणी करू शकता. त्यानंतर मॅन्डेमस म्हणजे परमादेश, मराठी दिलं तिथं हे असं
लॅटिन वर्डच शक्यतो यूज केले जातात सगळीकडे. मराठी जो शब्द आहे त्याला परमादेश म्हणजे काय बेसिकली, की कोर्ट जे आहे, आता हे कोर्टाशी रिलेटेड आहे, लक्षात ठेवा सगळ्या. रिट्स म्हणजे काय बेसिकली, तुम्ही जेव्हा फंडामेंटल राईट तुमचा सरकारनं काढून घेतलाय याच्या विरोधात जेव्हा तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार थेट, तेव्हा सुप्रीम कोर्ट कोणत्या सूचना देऊ शकतं तर त्याला रिट्स म्हणतात. रिट्स म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे अधिकार आहेत त्यामध्ये हेबस कॉर्पस म्हणजे बॉडी त्याची दाखवा, म्हणजे त्याला समोर आणा कोर्टाच्या, जेणेकरून त्याला कुठेतरी डांबून ठेवलं असेल, किडनॅपिंग केलं असेल तर ते समजेल. त्यानंतर मॅन्डेमस म्हणजे सुप्रीम कोर्ट आदेश देणार की बाबा, जसं की त्यानं जे काम करायला पाहिजे, समजा तुमचं काहीतरी गव्हर्नमेंटचे इथं काम आहे पण ते लोक करत नाहीत तुमचं काम, आता ते काम फंडामेंटल राईट्स रिलेटेड असलं पाहिजे. म्हणजे समजा तुमचं घर आहे, घराच्या समोर सरकारनं म्हणजे रस्ता बांधायचं काम चालू आहे आणि 10 ट्रक वाळू वगैरे आणून समोर टाकली समजा तुमच्या घराच्या तिथं, घरातून आत जाण्या येण्याचा रस्ताच ब्लॉक झाला आणि तुमचा जॉब जो आहे तो घराच्या बाहेर आहे आणि तुम्हाला जाताच येत नाही जॉबला. सो राईट टू प्रोफेशन फंडामेंटल राईट आहे. हे नोकरीचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण तुम्ही नोकरीला जाऊ शकत नसाल कारण सरकारनं रस्ताच ब्लॉक केलाय तुमच्या घराबाहेर जाण्याचा मुद्दाम, आणि तुम्ही रिक्वेस्ट करताय तरी पण ते ऐकत नसतील, तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता की माझा, आता हे कोण जातं माहितीये का, ज्याच्याकडे पैसा आहे ना ते जातात डायरेक्ट, कारण त्यांना माहिती आहे आपला अधिकार आहे आणि सरकार आपल्याबरोबर चुकीच करते. सर्वसामान्य लोकांना काय माहित नसतं आपले अधिकार काय आहेत, किंवा सुप्रीम कोर्टात जाणं वगैरे, हे खूप दिल्लीला आहे सुप्रीम कोर्ट एक तर, आणि ते परवडणार नाहीये, नॉलेज नाहीये वगैरे. सो आपण पाया पडत बसतो सरकारच्या काढा बिडा आहेत, पण हे अधिकार आहेत लक्षात ठेवा. की मॅन्डेमस मध्ये सुप्रीम कोर्ट आदेश करणार डायरेक्ट. वी कमांड, मॅन्डेमसचा अर्थ आहे वी कमांड. हे मी नंतर शेअर करेन याचा अर्थ काय म्हणजे काय, नाही तर हे मराठी पुढे जे ट्रान्सलेशन दिलेलं आहे ते लक्षात ठेवा की काय कमांड करतात ते सरकारी अधिकारी किंवा संस्थेला त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी. जसं की तुमच्या दारात वाळू टाकली असेल कोणीतरी आणून, तर ती वाळू उचला जेणेकरून याला जॉबला जाता येईल, हा आदेश देऊ शकतं तुमच्या नगरपालिकेला किंवा तो ऑफिसर कोण असतील कॉन्ट्रॅक्टर वगैरे त्याला. त्यानंतर प्रोहिबिशन म्हणजे काय, प्रोहिबिट आता ऐकलं असेल सगळ्यांनी, प्रोहिबिट म्हणजे प्रतिबंध करणे. जसं की आता हे कोर्टाशी रिलेटेडच आहे, म्हणजे एखाद्या लोअर कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्ट सगळ्यात टॉपचं कोर्ट आहे, समजा सत्र न्यायालयामध्ये तुमच्या विरोधात काहीतरी कारवाई चालली आहे की ज्याला अधिकार नाही त्या कोर्टाला, सो ते बंद करा ती कारवाई वगैरे, असा अध्यादेश काढू शकतं सुप्रीम कोर्ट. म्हणजे तुम्ही जाऊ शकता तिथे की बाबा हे चुकीचं चाललंय माझ्या विरोधात या कोर्टामध्ये, किंवा सुप्रीम कोर्ट स्वतः पण सो मोटो ते करू शकतं. तो प्रोहिबिशन म्हणजे बंदी आणणे, की लोअर कोर्ट जे आहे त्याला ती गोष्ट करू नका असं सांगणं. ठीक आहे. त्यानंतर सर्शिओरी म्हणजे काय असतं की कनिष्ठ न्यायालयाचा खटला उच्च न्यायालयात, म्हणजे एकदम लोअर लेवलचं जे कोर्ट आहे तिथं पेंडिंग आहे एखादी गोष्ट, पण ती त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरची आहे, तर ती वरच्या कोर्टाला ट्रान्सफर करा वगैरे. आता हे खालचे जे आहेत ते एवढे गरजेचं नाहीत, लक्षात घ्या. म्हणजे हे कोर्टाशी रिलेटेड आहेत. एक तर एक लोअर लेवलचं जे कोर्ट आहे त्याला एखादी गोष्ट करू नका म्हणून प्रोहिबिट करणे, बंदी घालणे, आणि दुसरं जे आहे ते तुमची केस वरच्या कोर्टात ट्रान्सफर करा, याच्याशी रिलेटेड आहेत. सो हे काय आपलं जास्त फंडामेंटल, म्हणजे हे कुठे विचारले जातात, जोड्या लावामध्ये विचारले जातात. 1 2 3 4 चा अर्थ काय आहे, 1 2 3 4 इकडे असतं. आणि लास्टला क्यो वॉरंटो म्हणजे बाय व्हॉट अथॉरिटी. आता समजा तुमचं एखादं तहसीलदार वगैरेची पोस्ट आहे आणि एखादा कोणीतरी असं जो सिलेक्ट झालेला नाही एमपीएससी मधून, तो जाऊन मी तहसीलदार आहे बाबा आणि त्या खुर्चीवर जाऊन बसला आणि काहीतरी सूचना द्यायला लागला, तर तुम्ही त्याच्या विरोधात कोर्टात जाऊ शकता की हा माणूस या पदावर, म्हणजे तो क्वालिफाईड नाहीये किंवा त्यानं परीक्षाच दिलेली नाहीये, तो चुकीच्या पद्धतीने आलाय तिथं. मग सुप्रीम कोर्ट त्याला काढू शकते की बाबा तू दाखव, एकतर तू व्यवस्थित मार्गाने आलायस का त्या पदावर, नाहीतर त्याला त्या पदावरून हटवण्याची जबाबदारी, नाही सुप्रीम कोर्ट अध्यादेश जारी करते डायरेक्ट की त्या पदावरून खाली व्हा असं. काय सांगतो समजते का, की एखाद्या पोस्टवर एखादा माणूस जो आहे तो जर रूल फॉलो करून आलेला असेल तर ठीक आहे, पण चुकीच्या मार्गाने जर तो त्या पोस्टवर आला असेल काहीतरी फेक वगैरे डॉक्युमेंट्स देऊन, जसं की आता मध्ये खूप जास्त फेक अपंग सर्टिफिकेट वगैरे अशा गोष्टी होत होत्या, सो चुकीच्या मार्गाने आला असेल तर ते कोर्टात जाऊन तुम्ही त्याचा जो हे आहे जॉब जो आहे तो घालवू शकता. आणि कोर्ट हे
क्यो वॉरंटो ही रिट वापरणार. सो रिटचा अर्थ लक्षात घ्या. रिट म्हणजे सुप्रीम कोर्ट ज्या गोष्टी करणार तुमचे फंडामेंटल राईट्स प्रिझर्व करण्यासाठी त्याला रिट्स म्हणतात. हेबस कॉर्पस लक्षात ठेवा. हेबस कॉर्पस म्हणजे त्याची बॉडी दाखवा समोर आम्हाला, जेणेकरून तुम्ही त्याला काहीतरी इजा केली नाही ना हे सिद्ध होतं. मॅन्डेमस म्हणजे कमांड करणार सुप्रीम कोर्ट एखाद्या गव्हर्नमेंट अथॉरिटीला की बाबा तुम्ही तुमचं जे काम आहे ते व्यवस्थित करा, जेणेकरून लोकांचे फंडामेंटल राईट्स जे ते व्हायलेट होणार नाहीत. आणि लास्ट लक्षात ठेवा, क्यो वॉरंटो म्हणजे काय, एखादा व्यक्ती जर चुकीच्या मार्गाने त्या पदावर बसला असेल तर तुम्ही कोर्टात जाऊन त्याला काढू शकता त्या जागेवरून, की हे ना बाबा फेक डॉक्युमेंट्स किंवा असाच हा इलिगल वेने इथं बसलेला आहे. ठीक आहे. आता इथे शॉर्टकट वगैरे दिलेलं आहे. आता हे आर्टिकल 33-34 जे आहेत ना, हे आपल्या फंडामेंटल राईट्सशी रिलेटेड नाही आहेत. तर जसं की तुम्ही समजा आर्मीमध्ये जॉईन झालं 12वी नंतर काहीतरी एक्झाम वगैरे देऊन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये, तर आता आपल्यासारख्या तिथल्या लोकांना फंडामेंटल राईट्स नसतात. लक्षात घ्या. तुम्ही आर्मीमध्ये आहात याचा अर्थ तुम्ही म्हणजे बॉर्डरवर काम करताय, पाकिस्तानशी तुमचा संबंध येतो वगैरे. सो आपल्याला जसं फ्रीडम ऑफ म्हणजे मोबाईलमध्ये वगैरे तुम्ही बॉर्डरवर तुम्ही आहात समजा, तर तुम्ही मोबाईलमध्ये बॉर्डरचे व्हिडिओ काढून पोस्ट केले आणि मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे वगैरे असं म्हणू नाही शकत, कारण त्यांचे आर्मीचे स्वतःचे नियम वेगळे असतात. सो हे जे फंडामेंटल राईट्स जे आहे ते आपले जे डिफेन्स फोर्सेस आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्यांना आहे असे लागू होत नाहीत. सो त्यांना तिथं मोबाईल वापरण्यावर बंदी घालू शकतं सरकार, किंवा तिथली असोसिएशन तयार करण्यावर बंदी घालू शकतं, आणि बाकी त्यांचे जे फ्रीडम आहे ते कर्टेल केले जातात. त्यांना सामान्य नागरिक आणि हे जे आहे ते सेन्सिटिव्ह आहेत आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधले, कारण मग ते माहिती शेअर करून इंडियन जी सिक्युरिटी आहे ती धोक्यात येऊ शकते. सो 33 नंबरचा आर्टिकल कशाशी रिलेटेड आहे, डिफेन्स फोर्सेस, त्यांना आपल्यासारखे फंडामेंटल राईट्स नाहीत. लक्षात घ्या. आणि त्यानंतर मार्शल लॉ म्हणजे काय असतं, जसं आणीबाणी असते. आणीबाणी म्हणजे काय, भारतावर युद्ध झालं तर आणीबाणी जाहीर केली जाऊ शकते, की ज्यामध्ये फंडामेंटल राईट्स जे आहे आपले कर्टेल होतात. तसंच मार्शल लॉ पण त्यासारखं आहे, मिलिटरी रूल आहे. म्हणजे जसं की आपली आर्मी जी आहे ती डायरेक्टली एका गावात पाठवणे पूर्ण, आणि त्या सर्व गावावर आर्मीचा रूल असेल वगैरे, तर याला मार्शल लॉ म्हणतात. हे कधी आपल्या बघण्यात आलं नाही, कारण हे झालं नाही कधी इथं महाराष्ट्रात वगैरे. सो मार्शल लॉ मध्ये ती जे व्यवस्थापन असतं ते आर्मीच्या हातामध्ये जातं डायरेक्टली, आणि मग ते आर्मी चालवते म्हणल्यावर तुम्हाला अधिकार वगैरे ते जे असतात ते कर्टील होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला बोलण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी येऊ शकते, किंवा जॉब्स रिलेटेड जे फंडामेंटल राईट्स आहेत आपले बाकीचे, इक्वॅलिटी वगैरे हे ते पण थोडेसे रिस्ट्रिक्ट होऊ शकतात. सो 33 आणि लाईक पाकिस्तान हॅलो पाकिस्तानमध्ये जसे काय काय मार्शल लॉ लागू पाकिस्तानमध्ये, करतात ना समटाइम्स मार्शल लॉ. अरे पाकिस्तानमध्ये मार्शल लॉ म्हणजे काय माहितीये का, तिथं आपल्यासारखं भारतात कसं आहे, काय काय तिथं सैन्याला अधिकार आहेत ना. थांब जरा. मला आवाज येत नाही व्यवस्थित तुझं, काय म्हणतोस तू. सैन्याला अधिकार जास्त हा, अरे सैन्यांना अधिकार जास्त आहे म्हणण्यापेक्षा कसं आहे माहितीये का, इंडियामध्ये आपलं सेपरेशन ऑफ पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे प्रत्येकानं काय काम करायचं ते आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं आहे. तसं पाकिस्तानमध्ये डेमोक्रेसी खूप वीक आहे. म्हणजे पाकिस्तानचा जो पंतप्रधान असतो ना, तो बेसिकली आर्मीचे जे लोक फेवरेट असतात त्यालाच डमी बनवलं जातं पंतप्रधान तिथं नावाला. इलेक्शन पण तिथल्या थोड्याशा मॅनेज असतात सगळ्या, आणि मग आर्मीच्या विरोधात एखादा जर पंतप्रधान परत बोलला, कारण तो निवडून येतो तो बेसिकली आर्मीच्या सपोर्ट वगैरे येतात तिथं. कारण पाकिस्तानला डीप स्टेट म्हणलं जातं, कारण फंडिंग जे आहे अमेरिकेसारखे जे देश आहेत ते पाकिस्तानी आर्मीला खूप जास्त पैसा पुरवतात, जेणेकरून अफगाणिस्तान असेल, इराण असेल, त्यांच्या विरोधात त्यांना पाकिस्तान थ्रू कारवाई करता येतात. सो पाकिस्तान मधली आर्मी जी आहे त्याचा ओव्हरऑल पाकिस्तानवर रूल जास्त. सो तिथं खूप वेळा हे होतं, म्हणजे 5 वर्ष समजा, जसं आपल्या भारतामध्ये बीजेपीचं सरकार आहे त्यानंतर काँग्रेस येईल फॉर एक्झाम्पल, तसं पाकिस्तानात नसतं. पाकिस्तानात काय होतं, नॉर्मल त्यांचं काहीतरी चालू आहे सरकार, त्यानंतर मग डायरेक्ट मिलिटरीने टेक ओव्हर केलं, मग परत नॉर्मल लोकांचं येणार, परत मिलिटरी, आणि मिलिटरीला पण जे पाहिजे लोक ते ते पंतप्रधान चेंज करत राहतात. सो तिथलं पॉलिटिक्स थोडंसं वेगळं आहे. म्हणजे आता त्याचा काही जास्त तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही उपयोग नाही. मार्शल लॉ वेगळी कन्सेप्ट आहे. मार्शल लॉ म्हणजे असं नाही की
मार्शल लॉ मध्ये मिलिटरी स्वतःहून आले आणि कब्जा केला वगैरे, त्यांना मोदी साहेबच सांगणार की बाबा इथं खूप परिस्थिती बिघडलेली आहे, स्वतः आर्मीला पाठवून त्या भागामध्ये आपल्याला हे केलं पाहिजे ऑपरेशन. सो हा मार्शल लॉ वेगळा की ज्यामध्ये आपले आहे ती सिस्टीम वरती टॉपला राज्यात चालू आहे, पण एखाद्या ठिकाणी जर परिस्थिती हाताबाहेर गेली, खूप लोक आंदोलन करायला लागले, तलवारी घेऊन वगैरे हे ते चाललंय, तर मग मार्शल लॉ किंवा आणीबाणी खूप वेळा लावतात. आणीबाणीनं पण जर काम झालं नाही तर मग शेवटची स्टेप आहे, पण ही कधी आली नाही आतापर्यंत वेळ आपल्या इथं मार्शल लॉची. मणिपूरमध्ये वगैरे तिथं इन्सर्जन्सी किंवा उठाव वगैरे चालू असतात, त्यावेळेस ते रणगाडे वगैरे जातात. सो तिथं इमर्जन्सी वगैरे डिक्लेअर होते, स्टेट प्रेसिडेंट्स रूल वगैरे. काही ठिकाणी तिथं मार्शल लॉ पण असतो, पण तो एवढ्या मोठ्या लेवलला नाही, जिल्हा लेवलला वगैरे असतो, त्यामुळे आपला काही संबंध येत नाही जास्त तिकडच्या गोष्टींशी. सो हे 33-34 काय लक्षात ठेवा. 33 म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जे लोक आहेत जॉबला, ते बेसिकली आपले जवान आहेत. तर त्यांना आपल्यासारखे फंडामेंटल राईट्स नाही आहेत. तर ऑब्व्हियसली त्यांच्याकडे माहिती असते डिफेन्स रिलेटेड, सो ती लीक होऊ नये, पाकिस्तानला कळू नये. कारण तुम्ही जर तिथं बॉर्डरवर युट्यूबचे व्हिडिओ किंवा टिकटॉक काय ते बनवत असाल, तर ते पाकिस्ताननं बनवलं तर त्यांना कळेल आपलं काय हेडक्वार्टर, आपले सामान किती आहेत, लोक किती आहेत, आणि मग ते काहीतरी ऍक्शन घेऊ शकतात. सो हे आपल्याला बंद आहे तिथं, म्हणजे ते जे जवान आहेत त्यांना. आणि 34 जे आहे ते मार्शल लॉशी रिलेटेड आहे, पण तो कधी इम्प्लिमेंट झाला नाही आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात तरी. सो याचा काही रिलेव्हन्स नाही. मार्शल लॉ म्हणजे जसं की इमर्जन्सी असते, डायरेक्ट लष्करी कायदा की जिथं आर्मी कब्जा करणार त्या एरियावर, आणि जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आपले फंडामेंटल राईट्स वगैरे जे आहेत ते सगळे काढून घेतले जातील, आणि जेव्हा शांतता प्रस्थापित होईल तेव्हा परत मग आधीचे अधिकार जसे होते तसे मिळतील. आणि मग 35 नंबरचं काय आर्टिकल आहे, तर काही मूलभूत अधिकारांबाबत कायदे करण्याचा विशेष अधिकार संसदेला आहे. हे लक्षात ठेवायचं, कुणाला अधिकार आहे? संसदेला. म्हणजे आपल्या राज्य सरकारला नाहीये, तर केंद्रामध्ये जे सरकार असतं की लोकसभा आहे, राज्यसभा आहे, त्यांना अधिकार आहेत आपल्या फंडामेंटल राईट्स रिलेटेड कायदे करण्याचा. हे जसं की राईट टू एज्युकेशन आणला यांनी 21A न, तर तो कुणी आणला? केंद्र सरकारनं आणला. कारण संसद जी आहे, हे बघा, आपल्या देशाची पार्लिमेंट जी आहे ती हायेस्ट लॉ मेकिंग बॉडी आहे. सो मेन जे अधिकार असतात ते संसदेला असतात, आणि काही जे अधिकार आहेत ते राज्यांना आहेत त्यांच्या क्षेत्राशी रिलेटेड. पण हा जो ब्रॉडर विषय आहे, सो याचा जो अधिकार आहे तो केंद्र सरकारमध्ये संसद जे आहे, जे खासदार आणि राज्यसभेतले लोकसभेतले असतात, ते याच्यावर कायदे बनवू शकतात. त्याच्यात काही चेंज करायचं झालं तर ती संसद करते, लक्षात घ्या. महाराष्ट्र सरकार नाही करू शकत याच्यात चेंज, कारण ते त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. प्रत्येकाचं अधिकार क्षेत्र ठरलेलं आहे. महाराष्ट्र राज्यातल्या सरकारनं, राज्याच्या सरकारने काय करायचं आणि केंद्र सरकारनं काय करायचं, काय सांगतो समजतं. सो हे आज हे झालं एवढं, पण हे का मी जास्त वेळ घेतलं डिटेलमध्ये, बाकी एवढे जास्त डिटेल नाही घेणार, लक्षात घ्या, कारण ते विचारलं जात नाही. पण यातलं प्रत्येक आर्टिकल जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, आणि 1 ते 2 क्वेश्चन मी सांगितलं तुम्हाला यातले येतीलच. सो तुम्ही असं नको यायला की मग आर्टिकल कुठलं तर जोड्या लावामध्ये विचारलं आणि ऐन टायमाला तुम्हाला आर्टिकलच आठवत नाहीये. कारण बाकीचं कमी पाठ केलं तरी चालेल, पण हे जे आर्टिकल्स आहेत 16च आर्टिकल आहेत अधिकाराशी रिलेटेड. 32 नंबरचं कोर्टात जाऊ शकता तुम्ही, आणि 12-13 नंबरचं राज्य काय आहे आणि सरकारचा कायदा रद्द होईल. 33-34 काय आहे? आर्मीशी रिलेटेड, लक्षात ठेवा. 33 मध्ये आर्मीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला राईट्स तुमचे कमी होणार, आणि 34 मध्ये मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा, की जिथं एकदमच खूप जास्त परिस्थिती अहो, हाताबाहेर गेली तर तिथं आर्मी येऊन कंट्रोल करणार आणि तुमचे अधिकार कमी होणार त्यावेळेस. आणि 31 नंबरचं कॅन्सल झालेलं आहे, लक्षात ठेवा. 31 नंबरचं आर्टिकल जे आहे ते रद्द झालेलं आहे, कारण तो जो राईट टू प्रॉपर्टी होता, संपत्तीचा अधिकार. म्हणजे काय संपत्तीचा अधिकार? म्हणजे तुमची समजा जमीन आहे, एखादी शेत जमीन आहे, आणि समजा तिथून रस्ता करायचा म्हणला सरकारला, तर आधी तुम्हाला मग तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकत होता की माझ्या प्रॉपर्टी मधनं हा रस्ता करायला लागलाय. आता सुप्रीम कोर्टात जर प्रॉपर्टीचे एवढे मॅटर यायला लागले, तर देशात एवढी लोकसंख्या आपली अब्जावधी, तर बाकीच्या केसेस हँडल नाही होणार. यासाठी प्रॉपर्टीशी रिलेटेड जे आहे ते नॉर्मल कोर्टात जाऊ शकता तुम्ही, सत्र न्यायालयात वगैरे. म्हणून तो राईट टू प्रॉपर्टी जो आहे तो फंडामेंटल राईट मधून काढून कॉन्स्टिट्युशनल राईट मध्ये टाकला यांनी. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा, 31 नंबरचं जे आर्टिकल आहे ते काढून टाकलेलं आहे. समजतंय का सगळ्यांना? हो. सो हे फक्त नंतर काय करा,
थोडंसं नोटबुक वगैरे तुम्ही केले असेल समजा, तर यामध्ये एकदा 12, 13, 14, 15 असे आर्टिकल लिहून त्याच्यात एकाच लाईन मध्ये फक्त त्याचा सारांश काय आहे, ह्याच्यात दिलेलंच आहे इथं सारांश, तेच प्रॅक्टिस करायची, जेणेकरून मी नंतर शेअर करतो PYQ मधले काय काय क्वेश्चन्स याच्याशी रिलेटेड. पण बऱ्यापैकी सगळ्या आर्टिकलवर ऑलरेडी विचारलेले आहेत क्वेश्चन, सो यापैकीच रिपिटेटिव्ह तुम्हाला येणार एक्झाम मध्ये पण. सो थोडंसं हे वाचा. बरं, आज आपण हे एंड करू. उद्या जे आहे ते पुढचा जो पार्ट आहे, 2-3 पार्ट घेऊ उद्या. ठीक आहे, चालेल. एंड केलं तर चालेल सगळं. सर एक डाऊट हा. फ्लॅग कमिटी राहून फ्लॅग हम्म. कमिटीचे अध्यक्ष हेच होते जरा आवाज राजेंद्र प्रसाद. आवाज आवाज कमी येतोय. काय म्हणतो? फ्लॅग कमिटीचे जे अध्यक्ष आहेत ते राजेंद्र प्रसादच होते. कोणत्या कमिटीचे? फ्लॅग फ्लॅग ध्वज. फ्लॅग. हा, ओके. मग ह्याच्यात काय दिलंय? रॉंग आहे बाकी एक मिनिट, मी चेक करतो ते. म्हणजे हे याच्यात म्हणतोय का तू? बेसिक्स पहिली पिढी. हा हा, ओके ओके. तर फ्लॅग कमिटी जे होते त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते का? नाही, मी चेक करतो म्हणजे पुस्तकातलं एकदा. मला एकदा हे कर, मेसेज कर नक्की काय कन्फ्युजन आहे किंवा. हॅलो. हो सर. हा, म्हणजे मेसेज कर. आणि हे मी सांगितलं तुम्हाला, मी आता तात्यांचा ठोकळा वगैरे आहे त्यात पण दिलेत कमिटी कोणत्या आहेत आणि काय आहे. ChatGPT मध्ये काय होतं कधी कधी, टेक्स्ट जरी आपण दिला तरी त्याचं जे ऑलरेडी डेटा असतो कुठल्या कुठल्या वेबसाईट वरचा, ते कॉपी करून ते क्रिएट करते या PPT. सो याच्यातलं एकदा क्रॉस व्हेरीफाय करायचं फक्त. एखाद्या म्हणजे ते जे पुस्तक आहे, फॉर एक्झाम्पल तात्यांचा ठोकळा असेल किंवा M लक्ष्मीकांत मी शेअर करेन पण ते इंग्लिशमध्ये. सो एकदा फक्त क्रॉस व्हेरीफाय करा. म्हणजे तुम्हाला डाऊट असेल तर विचारा, ऑब्व्हियसली चांगली गोष्ट आहे. अशा काही गोष्टी आल्या समोर तर ते ग्रुपवर टाकता पण येईल, ज्या नोट शेअर करतोय मी. म्हणजे मी हा डेटा पुस्तकातनच कॉपी करून टाकतो तिथं, पण कधी कधी ते स्वतःच काहीतरी मायनर चेंज करून टाकतं त्यामध्ये. सो शेअर कर मला फक्त, आपण ते बघूया काय नक्की. हो, मेसेज टाकला. हा, ठीक आहे, ओके. ओके. आणखी कोणास काय डाऊट आहे का?